माधव कुंज बिहारी जय राधा माधव कुंज बिहारी जय राधा जय राधा माधव कुंज बिहारी जय राधा माधव कुंज बिहारी यशोदानंदन भज जन रंजन यशोदानंदन भज जन रंजन यमुना तीरावनचारी यमुना तीरावनचारी जय राधा माधव कुंज बिहारी 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 हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे जय जगन्नाथ जगन्नाथ बलदेवा जय सुभद्रा जय गौरनिता 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 जय गौरनिता जय जय प्रभुपाद 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 जय जय गुरुदेव 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 श्री हरिनाम संकीर्तन की
ॐ अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश। श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं चैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश। हे कृष्णा करुणा सिंधु दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिकाकांत राधाकांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो ॐ विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभो नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा। आताच मला लोकेश्वर कृष्ण प्रभूंकडून एक सूचना आली आहे की मागे खुर्च्या ज्या लावल्या आहेत तर त्या फक्त जे ज्येष्ठ नागरिक आहेत की ज्यांना बसण्याला वगैरे त्रास आहे तर अशा भक्तांसाठी आहेत। तर बाकीचे जे काही आहेत जे तरुण भक्त आहेत जे बसू शकतात मांडी घालून तर त्यांच्यासाठी समोर व्यवस्था आहे। कृपया ज्यांना खूप त्रास आहे बसण्याचा त्यांनीच फक्त खुर्च्यांचा वापर करा। हरे कृष्ण। हरे कृष्ण। तर सर्वप्रथम मी आपल्या मंदिर व्यवस्थापन समितीचा मी खूप आभारी आहे की त्यांनी मला ही सेवा दिली आहे। पण मी आपल्या सर्वांच्या चरणी नम्र प्रार्थना करतो की आज जे काही विषय आपण इथे बोलणार आहोत त्या विषयाबद्दल मला व्यवस्थितपणे योग्य शब्दाने त्या विषयाची मांडणी व्हावी या प्रकारची प्रार्थना मी तुमच्या चरणकमळांशी करतो की मला एम्पावर करा, मला ती शक्ती द्या तुमच्या प्रार्थनांच्या माध्यमातून मी या विषयाला न्याय देऊ शकेल। तर आजचा खूप विशेष दिवस आहे। आज श्रीपाद रामानुजाचार्य यांचा अपिअरन्स डे आहे। तर आपल्या भक्ती संप्रदायामध्ये किंवा आपण जर भारताचा विचार केला तर 4 संप्रदाय आहेत प्रमुख। जर आपल्याला आध्यात्मिक जीवनामध्ये काही प्रगती करायची असेल तर या 4 संप्रदायांपैकी कुठल्या ना कुठल्या संप्रदायाचा आश्रय घेतल्याशिवाय आपल्याला कुठल्याही प्रकारची प्रगती किंवा आध्यात्मिक जीवन हे अनुभवता येणार नाही। तर या 4 पैकी एका संप्रदायाचे श्रीपाद रामानुजाचार्य हे प्रमुख आचार्य आहेत। त्यांच्या नावाचा जर आपण विचार केला रामानुज तर आपल्या लक्षात येईल की ते कोण आहेत? रामाचे अनुज आहेत। म्हणजे कोण आहेत? प्रत्यक्ष लक्ष्मणजी आहेत। आणि लक्ष्मण कोण आहेत?
सेवा करणारे भगवान. राम कोण आहेत? सेवा स्वीकारणारे भगवान. आणि अनेक काळांमध्ये, अनेक युगांमध्ये आपण पाहतोय, जसं कृष्ण लीलेमध्ये तेच लक्ष्मण बलराम म्हणून आले, चैतन्य महाप्रभूंच्या लीलेमध्ये तेच लक्ष्मण नित्यानंद प्रभू म्हणून आलेत, आणि तेच जे रामानुज आहेत, जे लक्ष्मण आहेत, जे अनंत शेष आहेत. अनंत शेष म्हणजे जे सेवा करण्यामध्ये ज्यांच्याकडे अनंत सेवा आहे, त्या सेवा करण्यामध्ये ते पटाईत आहेत. म्हणजे त्यांचे भगवंतांच्या ज्या ज्या काही सेवा असतील त्या सगळ्या सेवा लक्ष्मणजी किंवा हे अनंत शेष अतिशय आनंदाने करण्यामध्ये पुढे असतात. आणि त्यामध्ये ज्या काही सेवा शिल्लक राहिल्या, शेष राहिल्यात, ते सेवा करण्यासाठी ते पुन्हा रामानुजाचार्य म्हणून आले आहेत. आणि कुठली सेवा राहिली होती त्यांच्या काळामध्ये? तर भगवंतांचं जे काही गुणगान आहे. कारण जो काळ होता ज्याच्यामध्ये निर्विशेषवाद, शून्यवाद, मायावाद या सगळ्या गोष्टी प्रचंड प्रमाणात चाललेल्या होत्या, तर त्या कमी करण्यासाठी आणि समाजाला जी काही एक वेगळी चुकीची दिशा लागलेली होती, तर ती दिशा व्यवस्थितपणे पुन्हा एकदा भगवंताच्या चरणी आणण्यासाठी श्री लक्ष्मणजी हे रामानुज म्हणून या आपल्या भारतामध्ये जवळजवळ 1000 वर्षापूर्वी ते अवतरित झाले. 1000 म्हणजे इसवी सन 1017 हा त्यांचा जन्म आहे, जन्माचं वर्ष आहे. मला वाटतं आपण आपल्या मंदिराची यात्रा पण आपण एक्झॅक्टली 2017ला गेलो होतो आपण. दक्षिण भारतामध्ये श्रीरंगपटना हे जे ठिकाण आहे, आणि त्यातलं त्यात खास ठिकाण आहे मेलकोटे म्हणून. तर मेलकोटे ठिकाणी ज्यावेळेस त्यांना भूमिगत राहावं लागलं होतं, तिथल्या राजाच्या प्रचंड क्रोधामुळे त्यांना आपला सॅफ्रन जे कपडे आहेत ते पण सोडून द्यावे लागले होते, आणि एकदम गृहस्थाच्या कपड्यांमध्ये त्यांना थांबावं लागलं होतं. ते ठिकाण आहे मेलकोटे ठिकाण, ज्या ठिकाणी भगवंताचं खूप मोठं मंदिर आहे. आपण त्या ठिकाणी गेलो होतो. शेजारीच एक टेकडीवर नरसिंह भगवान पण आहेत. तर तिथे आपण 2017मध्ये गेलो होतो. एक्झॅक्टली 1000 वर्ष पूर्ण झालेत, आणि 17 नंतर आत्ता 24पर्यंत 7 वर्ष, बरोबर. तर अशा 1007 वर्षापूर्वी त्यांचं या पृथ्वीवर भगवंतांची सेवा करण्यासाठी आणि आपल्याला योग्य दिशा देण्यासाठी त्यांचं अवतरण झालेलं आहे. त्यांचा हा आज विशेष दिवस आहे, त्यांचा अपिअरन्स आहे. तर हा खूप मोठा महामहोत्सव आहे त्यांच्या जन्मदिवसाचा. तर आपण 4 संप्रदायांबद्दल बोलत होतो. तर बाकीचे जे काही 3 संप्रदाय आहेत, जसं एक रामानुजांच्या संप्रदायाला श्री संप्रदाय म्हटलं जातं. त्यानंतर दुसरे जे काही महत्त्वाचे संप्रदाय आहेत, एक आपण ज्या संप्रदायामध्ये आहोत तो म्हणजे ब्रह्म मध्व गौडीय, ज्याचे प्रमुख आचार्य हे मध्वाचार्य आहेत, त्यांच्यानंतर ते आले. त्यानंतर तिसरा संप्रदाय आहे कुमार संप्रदाय, ज्याला चतुष्कुमार संप्रदाय म्हटलं जातं. तर या कुमार संप्रदायाचे जे आचार्य आहेत ते निंबार्काचार्य. आणि अजून एक राहिलेला संप्रदाय तो म्हणजे रुद्र संप्रदाय. तर रुद्र संप्रदायाचे जे काही आचार्य आहेत विष्णू स्वामी. तर सुरुवातीला जेव्हा ह्या सृष्टीची निर्मिती झाली, तर त्यावेळेस भगवान श्रीकृष्णांनी ब्रह्माजींना हे ज्ञान दिलं, त्यानंतर शिवजींना हे ज्ञान दिलं, त्यानंतर लक्ष्मीजींना हे ज्ञान दिलं, आणि चतुष्कुमारांना हे ज्ञान दिलं. ही जी काही शुद्ध भक्ती आहे, तर ही शुद्ध भक्ती या 4 संप्रदायाच्या माध्यमातून पुढे आलेली आहे. आणि जर आपण यापैकी कुठल्या ना कुठल्या एका संप्रदायामध्ये जर आपण त्याची शिक्षा घेतली नाही आणि दीक्षा घेतली नाही, तर तोपर्यंत आपल्याला कृष्ण भावना म्हणजे काय आहे हे कळू शकत नाही. आपल्याला वैकुंठ काय आहे हे जर समजून घ्यायचं असेल, तर आपल्याला या 4 पैकी एका संप्रदायातून ज्ञान ग्रहण केल्याशिवाय, शिक्षा दीक्षा ग्रहण केल्याशिवाय आपल्याला कुठल्याही प्रकारचा मार्ग नाही आहे. तर आपण या महत्त्वाच्या दिवशी आज रामानुजाचार्यांच्या बद्दल काही त्यांच्या जीवनामध्ये ज्या काही घडलेल्या घडामोडी आहेत किंवा ज्या घटना आहेत त्या घटनांचं काही वर्णन करू, आणि त्यांच्या जीवनामधून ज्या काही प्रमुख शिकवणी त्यांनी आपल्याला दिलेल्या आहेत. जवळजवळ रामानुजाचार्य या पृथ्वी तलावर 120 वर्षे होते, आणि या 120 वर्षांमधले
जवळजवळ 60 वर्ष ते श्रीरंगममध्ये होते. श्रीरंगमला सुद्धा आपण मागच्याच वर्षी मला वाटतं 2022 का 22 आपण जाऊन आलो. तर या 120 वर्षांमधील 60 वर्ष ते श्रीरंगमला राहिलेत. जसं चैतन्य महाप्रभू त्यांच्या 48 वर्षाच्या या अवतारामध्ये 24 वर्ष ते नवदीपमध्ये होते. आणि त्याच्यानंतर जेव्हा त्यांनी नवदीप सोडलं आणि ते जगन्नाथपुरी या ठिकाणी आले, तर तिथे त्यांच्या जीवनातली शेवटची 18 वर्ष त्यांनी जगन्नाथपुरीमध्ये गंभीरामध्ये त्यांच्या भक्तांच्या समवेत त्या ठिकाणच्या चर्चा करण्यामध्ये घालवलीत. आणि त्यांच्या जीवनातली 6 वर्ष त्यांनी दक्षिण भारतामधली यात्रा केली. बाकीच्या ज्या यात्रा आहेत त्या 6 वर्ष त्यांनी या केल्या. तशा प्रकारे 120 वर्षामधून 60 वर्ष ही श्रीपाद रामानुजाचार्य हे श्रीरंगमत होते. अजून 3 ठिकाणं अशी आहेत की ज्यांनी आपला जास्तीत जास्त वेळ त्या ठिकाणी घातला. तो म्हणजे ती ठिकाणं म्हणजे तिरुपती, त्याच्यानंतर अजून एक ठिकाण ज्या ठिकाणी ते राहिले ते ठिकाण म्हणजे मेलकोटे, आणि अजून एक ठिकाण ज्याचा त्यांचा बालपणाचा काळ बहुतांश त्या ठिकाणी गेला ते म्हणजे कांचीपुरम. तर अशा प्रकारचं यांचं हे 120 वर्षाचं जे आयुष्य आहे त्याच्यामध्ये त्यांनी अनेक प्रकारे जे काही अपसंप्रदाय किंवा जे काही त्या काळात निर्माण झालेल्या गोष्टी होत्या धर्माच्या बाबतीत, तर त्या पूर्णपणे त्याला डायव्हर्ट करून योग्य दिशेला आपल्याला आणण्याचं आणि महाप्रभूंच्या अवतारासाठी महाप्रभूंच्या येण्यासाठी एक वेगळ्या प्रकारची बॅकग्राऊंड किंवा पार्श्वभूमी त्यांनी तयार करून ठेवलेली आहे. तर त्यांच्या जीवनामध्ये जे काही घडलं तर त्याच्याबद्दल आपण काही चर्चा करण्याचा प्रयत्न करूया. तर असं म्हटलं जातं की भगवंत जेव्हा जेव्हा या भूतलावर धर्माची स्थापना करतात आणि जेव्हा जेव्हा तो धर्म काही कालांतरानं त्याला वेगळे मार्ग फुटतात किंवा तो नष्ट होतो, तर त्याची स्थापना करण्यासाठी पुन्हा पुन्हा ते या धरणीवर अवतरित होतात. एक भगवद्गीतेमध्ये श्लोक आहे बघा, एवं परंपरा प्राप्तम इमं राजर्षो विदुः स कालनेह महता योगो नष्ट परंतपः. तर परमश्रेष्ठ जे विज्ञान आहे, भक्तीचं ते ज्ञान आहे, विज्ञान आहे, ते परंपरेद्वारे, परंपरा म्हणजे कुठली तर गुरु शिष्य परंपरा. पण हे जे ज्ञान भगवंत आपल्याला देतात गुरु शिष्यांच्या माध्यमातून प्रस्थापित करतात, पण कालांतराने ते काय होतं पुन्हा नष्ट होतं, काळाच्या ओघामध्ये ते लुप्त होतं आणि मग ते पुन्हा स्थापित करण्यासाठी त्याची स्थापना करण्यासाठी पुन्हा एकदा भगवंतांना कधी कधी स्वतः यावं लागतं किंवा भगवंत स्वतःचे जे काही एम्पावर्ड किंवा शक्तिशाली त्यांचे जे प्रतिनिधी आहेत त्यांच्या माध्यमातून ती स्थापना करत असतात किंवा या भक्तीचं पुनरुज्जीवन करत असतात. तर अशा प्रकारे आपण चर्चा केली की रामानुज म्हणजे लक्ष्मण हे काम करण्यासाठी पुन्हा स्वतः आले. तर अशा प्रकारे रामानुजाचार्यांच्या म्हणजे त्यांचा जो जन्म झाला तर त्याच्यासाठी कशा प्रकारची प्रार्थना केली गेली, त्यांचा जन्म आणि कुणाच्या पोटी त्यांचा जन्म झाला आहे तर त्याच्याबद्दल आपण थोडी चर्चा करूयात. आपण दक्षिण भारतातील एक प्रमुख आचार्य जे रामानुजाचार्यांच्याही अगोदर होऊन गेले यांचं नाव ऐकलेलं आहे, त्यांचे ग्रंथ आपण ऐकलेत, त्यांचं नाव आहे यमुनाचार्य. तर यमुनाचार्य हे अतिशय प्रसिद्ध अशा प्रकारचं नाव आहे आणि हे प्रमुख कुठल्या संप्रदायातून येतात तर यांचा संप्रदाय सुद्धा श्री संप्रदाय, जे लक्ष्मीचा संप्रदाय आपण म्हणतो, तर त्याच संप्रदायामधून त्यांनी त्यांची शिक्षा घेतली होती. त्यांचे जे गुरु होते अलवार, 12 अलवार आहेत, त्या अलवारांकडून त्यांनी हे ज्ञान ग्रहण केलं होतं आणि अलवारांनी अनेक प्रकारे वेगळ्या प्रकारची सुंदर काव्य लिहिली होती. तर त्या परंपरेमधून ते आलेले होते. तर या यमुनाचार्यांचे एक संन्यासी शिष्य होते, त्या शिष्याचं नाव होतं शैलपूर्ण. तर या शैलपूर्णांना 2 बहिणी होत्या. तर यांचे विवाह करण्यासाठी शैलपूर्ण हे स्वतः संन्यासी आहेत, पण त्यांच्या बहिणींचा विवाह करण्यासाठी शैलपूर्ण यांनी खूप मेहनत घेतली होती, कष्ट घेतले होते आणि योग्य प्रकारे आपल्या दोन्ही बहिणींचा विवाह त्यांनी योग्य पद्धतीने लावून दिला होता. तर यांच्यामधील 2 बहिणींपैकी एक बहीण होती कांतीमती आणि दुसरीचं नाव होतं दीप्तीमती. तर
यामधील कांतिमती ही जी काही त्यांची बहीण आहे, यांचा विवाह त्यांनी एका श्रेष्ठ ब्राह्मणाशी करून दिला. त्या ब्राह्मणाचं नाव होतं केशवाचार्य. हे केशवाचार्य जे होते ते यज्ञ करण्यामध्ये अतिशय पारंगत होते. त्यांना या त्यांच्या ज्ञानामुळे, या त्यांच्या कौशल्यामुळे सर्वकृती पण म्हटले जायचं. सर्वकृती म्हणजे जो अशा प्रकारच्या वैदिक ज्ञानामध्ये पारंगत आहे. तर अशा प्रकारे अतिशय श्रेष्ठ अशा ब्राह्मणाशी त्यांचं लग्न झालेलं होतं. परंतु या दाम्पत्याच्या जीवनामध्ये एक खूप मोठं दुःख होतं. अनेक वर्ष लग्नाला झाली तरी पण त्यांना मूल काही झालेलं नव्हतं आणि म्हणून ते जरा चिंतित होते. परंतु हे जे काही केशवाचार्य आहेत ते अतिशय भगवंताचे शुद्ध भक्त होते, ॲडव्हान्स, ज्याला प्रगत भक्त आपण म्हणू. आणि त्यांना माहीत होतं की आपल्याला जर पुत्रप्राप्ती व्हायची असेल तर आपण पुन्हा एकदा भगवंतांच्या श्री नारायणांच्या चरणकमलाशी आपण शरण गेलं पाहिजे. आणि म्हणून त्यांनी ठरवलं की आपल्याला एक चांगल्या प्रकारचा पुत्र जर हवा असेल, जो या जनसामान्यांना, या संपूर्ण भवसागरामध्ये जे काही लोक त्रास सहन करतायत, सफर होत आहेत, यांना जर आपल्याला योग्य मार्ग दाखवायचा असेल तर आपल्याला नारायणांच्या चरणीच गेलं पाहिजे. आणि म्हणून त्यांनी तामिळनाडूमध्ये राहत असताना तिथे पार्थसारथी मंदिर आहे, जे आत्ता जी चेन्नई आहे, चेन्नईच्या बाजूलाच जो समुद्र किनारा आहे, तर त्या ठिकाणी त्यांनी जायचं ठरवलं. आणि त्या ठिकाणी त्यांनी यज्ञ केला आणि पार्थसारथींना प्रार्थना केली की मला एक दिव्य अशा प्रकारचा पुत्र हवा आहे. आणि जेव्हा हा यज्ञ पूर्ण झाला तर त्याच दिवशी संध्याकाळी रात्री भगवंत नारायण त्यांच्या स्वप्नात आले आणि त्यांनी सांगितले की तू आणि तुझी पत्नी तुझ्या आता मूळ गावी जा आणि तिथे तुझ्या पोटी मी स्वतः जन्माला येणार आहे. स्वप्नामध्ये त्यांनी अगदी त्यांना सांगून टाकलं की काळजी करू नकोस, मीच तुझ्या पोटी जन्माला, तुझा मुलगा म्हणून मी तुझ्या पोटी जन्माला येणार आहे. आणि अशा प्रकारचा हा एक विश्वास त्यांना मिळाल्यानंतर एक ॲश्युरन्स मिळालं. आणि त्या ठिकाणाला पूर्वी ते जे पार्थसारथी मंदिर होतं त्या मंदिराला बृंदारण्य म्हटलं जायचं. आणि तिथून मग त्यांच्या सूचनेप्रमाणे ते तिथून निघाले आणि आपल्या गावी, त्यांच्या गावाचं नाव आहे श्री पेरुंबुदूर, ज्या ठिकाणी रामानुजाचार्यांचा जन्म झाला त्या ठिकाणी ते परतले. मग यांचा जन्म काही महिन्यानंतर अतिशय कांतिमतीला अतिशय दिव्य अशा प्रकारचा पुत्रप्राप्ती झाली. त्यांनी अतिशय सुंदर अशा प्रकारच्या बाळाला जन्म दिला. ते वर्ष होतं 1017. आपण ज्याची चर्चा केली आत्ता, त्या वर्षी त्यांना हे पुत्ररत्न प्राप्त झालं. आणि आणखी काही दिवसांनी त्यांची बहीण पण होती बघा, कांतिमतीची बहीण, तिचं नाव दीप्तिमती. त्यांना सुद्धा जय जगन्नाथ बलदेव सुभद्रा मैया की जय. तर अशा प्रकारे एकाच वेळी कांतिमतीच्या पोटी रामानुजाचार्यांचा जन्म झाला आणि दीप्तिमती यांना त्याच वेळेस दुसरा पुत्र प्राप्त झाला, त्याचं नाव होतं गोविंद. अशा प्रकारे ही दोन्ही मुलं एकाच वेळी जन्माला आली. दोन्ही बहिणी एकत्रित होत्या. अतिशय आनंदाचं वातावरण होतं. आणि अशा प्रकारे आपल्या दोन्ही बहिणींना पुत्रप्राप्ती झालेली आहे ही बातमी कुठे पोहोचली? शैलपूर्णपर्यंत. आणि शैलपूर्ण त्यावेळेस यमुनाचार्य त्यांचे गुरु होते, त्यांच्या सेवेमध्ये त्यांनी आपल्याला स्वतःला पूर्णपणे समर्पित केलेलं होतं. पण ही बातमी पोहोचल्यानंतर त्यांच्या मनात असं आलं की आपल्या गुरूंचा जो कृपा आशीर्वाद आहे तो कृपा आशीर्वाद या दोनही मुलांना प्राप्त झाला पाहिजे. म्हणून ते श्रीरंगमवरून निघाले आणि त्यावेळेस ज्या ठिकाणी भूतीपुरी नावाचं ठिकाण होतं त्या ठिकाणी कांतिमती आणि हे राहत होते केशवाचार्य, तर त्या ठिकाणी ते आले. आणि या दोन्ही मुलांना पाहिल्यानंतर त्यांचा विश्वास पटला, त्यांची खात्री पटली की जी भविष्यवाणी झालेली होती यांच्या जन्माच्या अगोदर, त्यांना माहीत होतं ते काय भविष्यवाणी होती आणि कुणी केली होती. तर ही भविष्यवाणी केली होती नामनवार. जसे अलवार आपण म्हटलं तसे नामनवार जे आहेत त्यांनी अशा प्रकारचं भविष्यवाणी व्यक्त केली होती की भविष्यामध्ये रामचंद्रांचे बंधू श्री लक्ष्मण हे या ठिकाणी अवतार घेणार आहेत आणि खूप मोठे आचार्य बनून सर्व लोकांचा उद्धार ते करणार आहेत. तर हे मुलांना पहिल्या क्षणी त्यांना ते अगदी लक्षात आलं की जे काही त्यांनी म्हटलंय त्या प्रकारेच या मुलाची सगळी लक्षणं आहेत. आणि अशा प्रकारे त्यांचा जन्म झाला. आणि
लक्ष्मण म्हणून, लक्ष्मणाच्या रूपाने रामानुज म्हणून त्या ठिकाणी कांतिमतीच्या पोटी जन्माला आले. आणि त्याच वेळेस त्यांचा जो दुसऱ्या बहिणीचा जो मुलगा आहे दीप्तिमती गोविंद, तोही त्या ठिकाणी एकाच बरोबर ते वाढत होते. त्यांचे पालक खूप संस्कारी होते, महान भक्त होते, आणि म्हणून त्यांनी अतिशय आपल्या मुलांना योग्य पद्धतीने सर्व प्रकारचे संस्कार करून छान अशा प्रकारचं शिक्षण दिलं. जन्मापासूनच रामानुज जणू एक प्रकारच्या गुणांचे सागर होते की, आणि गुणांचे सागर आपण कुठल्या गुणांची आपण वाहवा करतो किंवा त्याचं कौतुक करतो, तर जी मुलं आज्ञाधारक असतात, जी मुलं अतिशय नम्र असतात, शरणागत असतात, आईवडिलांचं ऐकतात, मोठ्यांचा मान सन्मान करतात, अशा प्रकारची सगळ्या प्रकारची लक्षणं या दोन्ही मुलांमध्ये होते. आणि अशा प्रकारे जाणवत होतं की हे जी काही मुलं आहेत ही अगोदरच्या जन्मामध्ये निश्चितपणे भगवंताची नैसर्गिक भक्त असणार आहेत. त्यांच्या वर्तनावरून, त्यांच्या गुणांवरून हे लक्षात येतं. तर रामानुजाचार्यांचं जे काही सुरुवातीचं जीवन होतं, तर त्या काळामध्ये सुरुवातीला लवकर विवाह केले जायचे बघा. तर रामानुजाचार्यांचे वडील जे आहेत केशवाचार्य, यांची इच्छा होती की आपल्या मुलाचा विवाह झाला पाहिजे. ते केवळ 16 वर्षाचे असताना वडिलांच्या आग्रहाखातर त्यांनी काय केलं, त्यांचा विवाह केला. आणि दुर्दैवानं त्यांचा विवाह झाल्याबरोबर एकाच वर्षामध्ये त्यांचे वडील जे आहेत केशवाचार्य यांचं निधन झालं. आणि ज्या ठिकाणी ते राहत होते पेरुंबुदूर, तर त्या ठिकाणी राहणं, वडिलांच्या शिवाय राहणं, आपलं वय कमी आहे आणि आईबरोबर राहणं त्या ठिकाणी त्यांना अवघड वाटू लागलं. आणि म्हणून त्यांनी ठरवलं, 16 वर्षाचं वय असतानाच त्यांनी निर्णय घेतला की नाही, हे ठिकाण आपल्याला राहण्यासाठी योग्य नाही. आणि म्हणून त्यांनी तिथूनच जवळ असलेलं जे ठिकाण आहे कांचीपुरम, या ठिकाणी एक घर शोधलं आणि पूर्ण कुटुंब पेरुंबुदूरमधून स्थलांतरित होऊन ते कांचीपुरम या ठिकाणी राहायला आले. आणि त्यांनी आपल्या एक मुलगा म्हणून आणि एक नवरा म्हणून सुद्धा, कारण त्यांचं लग्न झालेलं आहे आणि या संपूर्ण कुटुंबाची काळजी घेण्यासाठी जे काही करणं गरजेचं होतं ती व्यवस्था त्यांनी केली. आणि अशा प्रकारे ते कांचीपुरम या ठिकाणी स्थायिक झाले, तिथे राहू लागले. तर रामानुजांच्या जीवनामध्ये म्हणजे त्यांच्या लग्न होण्याच्या अगोदर एक महान भक्त होते. ते भक्त म्हणजे कांचीपूर्ण. हे कांचीपूर्णसुद्धा यमुनाचार्यांचेच शिष्य आहेत. तर यांना पाहून जेव्हा ते त्या ठिकाणी राहत होते लग्न होण्याच्या अगोदर, तर कांचीपूर्ण जेव्हा वरदराज यांची सेवा करण्यासाठी मंदिरात ये जा करत, तर त्यांचा येण्या जाण्याचा जो रस्ता आहे कांचीपूर्णचा, तो यांच्या दारातून असायचा. आणि त्यांना पाहून रामानुज त्यांच्याकडे अतिशय आकर्षित झाले आणि त्यांच्याकडे पाहिल्यानंतर त्यांना वाटलं की आपण या वैष्णवासारखे, या भक्तासारखे गुण आपल्यामध्ये सुद्धा असायला पाहिजे, आपल्याला यांच्याकडून काहीतरी शिकण्याची संधी मिळाली पाहिजे. आणि म्हणून अशा प्रकारे हे कांचीपूर्ण जे आहेत त्यावेळेस त्यांची एक प्रचंड मोठी ख्याती कांचीपुरममध्ये होती की कांचीपूर्ण हे भगवंतांशी बोलू शकत असत. कांचीपुरम या ठिकाणी जे वरदराज आहेत त्यांना जर काही सांगायचं असेल, आपला संदेश द्यायचा असेल, तर ते कुणाच्या माध्यमातून द्यायचे? ते कांचीपूर्णच्या माध्यमातून. काही प्रश्नसुद्धा विचारले जायचे आणि त्या प्रश्नांची उत्तरं हे वरदराजजी, हे वरदराज म्हणजे वर देणारे भगवंत, तर ते वरदराज कांचीपूर्णच्या माध्यमातून त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायची. तर अशा प्रकारे ते वरदराजांची सेवा करत असत आणि त्यांचं ठिकाण, राहण्याचं ठिकाण हे विष्णू कांची होतं आणि वरदराज हे कांचीपुरममध्ये होते. अशा प्रकारे त्यांना जरा मंदिरात आणि आपल्या घरी जाण्यासाठी थोडंसं अंतर असायचं. तर त्यांची सेवा काय होती तिथे मंदिरामध्ये? अतिशय साधी सेवा ते करत. केवळ पंख्यानं वारा घालायचे. ते जसं आपण इथे चामर करतो तशा पद्धतीने पंख्यानं वारा घालायचे. पण हा वारा घालण्याची त्यांची विशिष्ट पद्धत होती. ते काय करायचे, तो फॅन जो आहे, पंखा जो आहे, तो पाण्यात भिजवायचे आणि भिजवून भगवंतांना ती हवा द्यायची विशिष्ट. आणि अतिशय प्रेमानं त्यांची ती सेवा चालू असेल. अगदी साधी सेवा, भगवंतांना हवा लागली पाहिजे, त्यांना गरम होता कामा नये. आणि हे करत असताना ते अगदी साधी फळं वगैरे, चांगल्या दर्जाची उत्तम फळं जी काही त्या काळात मिळतील तेवढी फळं भगवंतांना घेऊन यायची आणि भगवंतांना फक्त हवा घालणं एवढी सेवा ते
अतिशय प्रेमानं त्या ठिकाणी करत असत. आणि या प्रकारे वरदराजींबरोबर कांचीपूर्ण यांच्याशी अतिशय प्रेमाचे संबंध होते आणि त्यामुळे ते त्यांच्याशी अगदी संवादसुद्धा साधायचे, आदानप्रदान करायचे. एक दिवस असे स्पष्ट म्हणजे याच्यामध्ये ग्रंथांमध्ये आलेलं आहे की कांचीपूर्ण तेथून जात होते आणि जात असताना रामानुजाचार्यांनी त्यांना विनंती केली की त्यांनी त्यांच्या घरी यायला हवं आहे. त्यांनी विनंती केली की तुम्ही माझ्या घरी या. आणि त्यांनी अशी इच्छा व्यक्त केली की मला तुम्हाला काही प्रसाद देऊ करायचा आहे. आणि प्रसाद देत असताना किंवा ती व्यवस्था होत असताना त्यांनी ते चरण सेवा करण्याची इच्छा व्यक्त केली. कांचीपूर्ण यांचे चरण दाबून देण्यासाठी त्यांना मॉलिश करण्याची इच्छा त्यांनी प्रकट केली. आणि जेव्हा ही इच्छा त्यांनी बोलून दाखवली कांचीपूर्णकडे की त्यावेळेस त्यांनी कांचीपूर्णनी नकार दिला. कारण कांचीपूर्ण हे ब्राह्मण कुटुंबामध्ये जन्माला आलेले नव्हते आणि ते स्वतःला एकदम क्षुद्र समजायचे की नाही. आणि रामानुजाचार्य मात्र यांचा जन्म एका ब्राह्मण कुटुंबामध्ये, तुमचा जन्म श्रेष्ठ आहे, तुम्ही अशा प्रकारे एका क्षुद्राची सेवा करणं हे चांगलं नाही आहे. अशा प्रकारे एक चुकीचा संदेश समाजामध्ये जाईल आणि अशा प्रकारे त्यांनी पूर्णपणे त्याला विरोध केला की नाही, मी एक शूद्र आहे, तुम्ही एक ब्राह्मण आहेत आणि एका ब्राह्मणाने एका शूद्राची चरणसेवा करावी हे मला बिलकुल मान्य नाही आहे, मला ते स्वीकार्य नाही आहे. आणि मग अशा प्रकारचं उत्तर दिल्यानंतर मग रामानुज त्यांना म्हणतात, बघा त्यांचे गुण कसे आहेत आपण ते लक्षात घेतले पाहिजेत की जर असं असेल तर ब्राह्मण कुटुंबामध्ये जन्म घेणे हे जर श्रेष्ठ वैष्णवाच्या सेवा करण्यामध्ये अडथळा असेल तर मला असे वाटते की हा ब्राह्मण जन्म शाप आहे, हा ब्राह्मण जन्म निरर्थक आहे, याचा काही उपयोग नाही आहे. जर एखाद्याच्या जन्मामुळे आपल्याला अशा प्रकारची संधी आपल्याकडून काढून घेतली जात असेल तर याचा काही उपयोग नाही आहे. कारण जर एखादा भगवंताचा श्रेष्ठ भक्त असेल तर तेथे जातीभेद करण्याचा प्रश्नच नाही आहे. लहान असतानाच 16-17 वर्षाचं वय असताना त्यांनी एक आपल्याला अशा प्रकारची एक शिकवण दिली आहे की जो भगवंतांचा भक्त आहे, ज्यानं भगवंताची शरण घेतलेली आहे, जो शरणागत आहे आणि पूर्णपणे भगवंतांवर विसंबून आहे, अशा भक्ताची जर सेवा आपण केली, मग भलाही आपला जन्म कुठल्याही कुटुंबात झालेला असला तर तिथे कुठल्याही प्रकारचा जातीभेद करण्याचा प्रश्न नाही. हे त्यांनी त्यांच्या आचरणामधून दाखवून दिलं की आपल्याला कुठल्याही प्रकारे भक्त जर असेल आणि तो भगवंताची सेवा करत असेल तर त्याचा जन्म कुठल्या जातीत झाला, कुठल्या कास्टमध्ये झाला, कुठल्या क्रीडमध्ये झाला हे पाहण्याची मुळीच गरज नाही. आणि अशा प्रकारे त्यांनी जगाला दाखवून दिलं की जन्म महत्त्वाचा नाही आहे, आपल्याला भगवंताची शरण घेणं हे महत्त्वाचं आहे. आणि मग कांचीपूर्णनं जेव्हा हे ऐकलं तर तेव्हा त्यांना खूप आनंद झाला आणि त्यांना जाणवलं की या मुलामध्ये भगवंताच्या भक्ती प्रक्रियेमध्ये पूर्णपणे विश्वास आहे आणि हा मुलगा पुढे जाऊन नक्कीच निश्चितच या भक्तीच्या मार्गामध्ये, भक्तीच्या प्रक्रियेमध्ये खूप मोठी सेवा केल्याशिवाय राहणार नाही. आणि अशा प्रकारे मग पुढे जाऊन रामानुजाचार्य यांच्या मनामध्ये प्रचंड इच्छा होती की आपल्याला वेद समजले पाहिजेत. नुकतेच ते कुठे भक्तांच्या बरोबर संघामध्ये येत होते, कांचीपूर्णच्या रूपाने त्यांना हे भक्त भेटले आणि पुढे जाऊन हळूहळू त्यांना वाटायला लागलं की आपल्याला वेद समजले पाहिजेत, वेदांमध्ये काय नेमकं दिलेलं आहे हे आपल्याला कळायला पाहिजे. तर त्यावेळेस कांचीपुरममध्ये एक खूप मोठे आचार्य होते आणि त्यांचं नाव होतं यादव प्रकाश. तर यादव प्रकाश हे खूप मोठे विद्वान आहेत, खूप प्रसिद्ध होते. त्यांचा त्या ठिकाणी आश्रम होता आणि त्या आश्रमामध्ये ते अनेक विद्यार्थ्यांना, आपल्या शिष्यांना ज्ञान देण्याचं काम करत होते. पण हे यादव प्रकाश जे आहेत, हे यादव प्रकाश कुणाचे शिष्य आहेत तर शंकराचार्यांचे शिष्य आहेत. आणि त्यांच्या शिकवणीप्रमाणे शंकराचार्यांनी दिलेली जी काही शिकवण आहे ते मायावादी आहे आणि ती शिकवण ते त्या ठिकाणी देत होते. पण वेद शिकण्याची इच्छा असल्यामुळे आणि दुसरीकडे कुठला आश्रम नसल्यामुळे त्यांनी त्या आश्रमामध्ये जाण्याचा निर्णय घेतला. भले ते मायावादी होते तरी पण ते खूप विद्वान होते आणि अशा प्रकारे यादव प्रकाश आपल्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी शिकवू लागले, त्यांच्याकडून हे ज्ञान ग्रहण करू लागले. पण जेव्हा जेव्हा यादव प्रकाश हे मायावादी एखादं निरूपण करायचे, एखादं कन्क्लुजन द्यायचे,
निष्कर्ष सांगायचे. तर हे सांगताना जेव्हा रामानुजाचार्य ते ऐकायचे त्यावेळेस त्यांना प्रचंड दुःख व्हायचं, वेदना व्हायची. आणि जरी वेदना झाल्या तरी अतिशय विनम्र स्वभाव असल्यामुळे ते स्वतःला नियंत्रित करत. त्यांना राग यायचा की हे भगवंताबद्दल असं कसं बोलू शकता, भगवंत निर्विकार आहेत, त्यांना कुठल्याही प्रकारचा त्यांचं रूप नाही आहे, गुण नाही आहेत. हे जेव्हा ते सांगण्याचा प्रयत्न करायचे, हे ऐकून घ्यायचे, पण त्या वेदना मात्र त्या नियंत्रित करायचे. आणि असं करत असताना पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी, चुकीच्या गोष्टी जेव्हा त्यांना त्या ऐकाव्या लागल्या, तर त्यावेळेस त्यांनी ठरवलं की नाही, आता हे आपण ऐकून घ्यायचं नाही. आणि म्हणून त्यांनी निर्धार केला की आता जेव्हा कधी यादव प्रकाश अशा प्रकारे चुकीचं निरूपण करतील किंवा त्याचा निष्कर्ष देतील, तर त्यावेळेस आपण आता हे ऐकून घेता कामा नये. आणि अशा प्रकारे त्यांनी त्यांची चूक सुधारण्याचा प्रयत्न केला. काय झालं, एक दिवस शिष्यांना शिकून झाल्यानंतर, त्यांचा क्लास संपल्यानंतर सगळे शिष्य बाहेर गेले आणि यादव प्रकाशांनी मुद्दामून रामानुजाचार्यांना तिथे थांबवून ठेवलं आणि त्यांना सांगितलं की तू आता माझी चरण सेवा कर. आणि शिष्य बाकीचे सगळे बाहेर गेलेत, हे त्यांचे चरण सेवा करतायत, पाय दाबून देत आहेत. आणि तेवढ्यात बाहेर गेलेल्या शिष्यांपैकी 2-3 शिष्य आतमध्ये आले आणि त्यांनी गुरूंना विनंती केली, यादव प्रकाश यांना विनंती केली की मला काही प्रश्न आहेत, मला एक जो श्लोक आहे त्या श्लोकाबद्दल थोडीशी शंका आहे आणि त्याच्याबद्दल मला जर तुम्ही सांगितलं तर बरं होईल. आणि मग तो श्लोक त्यांनी विचारला, जो श्लोक छांदोग्य उपनिषद या उपनिषदला जो श्लोक होता आणि त्याच्यामध्ये भगवंतांच्या डोळ्यांचं वर्णन केलेलं आहे. भगवंतांच्या डोळ्यांचा रंग हा लालसर आहे. तर कशा प्रकारचा लालसर रंग आहे हे आम्हाला फक्त लालसर याच्यावरून काय कळत नाही. म्हणजे लालसर रंग कदाचित जेव्हा एखाद्याला राग येतो, क्रोध येतो, तशा प्रकारचा लाल रंग आहे का, क्रोध व्यक्त करणारे त्यांचे डोळे आहेत का, तर हे काही कळत नाही आहे. आणि मग हा प्रश्न विचारल्यानंतर यादव प्रकाश म्हणतात की जे भाष्य शंकराचार्यांनी दिलेलं होतं त्या श्लोकावर ते आहेत असं त्यांनी सांगायला सुरुवात केली. की त्याच्यामध्ये एक शब्द येत होता त्या श्लोकामध्ये, कपायसम. आणि कपी म्हणजे काय, माकड. आणि भगवंतांच्या डोळ्यांचा रंग माकडाच्या पुच्छ भागासारखा आहे, पृष्ठभागासारखा आहे, अशा प्रकारचं वर्णन त्यांनी केलं. आणि हे करत असताना रामानुजाचार्य जे त्यांची चरणसेवा करतात, जे पाय दाबून देत आहेत, त्यांच्या डोळ्यामधून गरम अश्रू वाहू लागले. आणि हे गरम अश्रू यादव प्रकाश यांच्या शरीरावर पडले. आणि जेव्हा त्यांनी पाहिलं, अरे ह्या रामानुजाच्या डोळ्यामधून गरम अश्रू येत आहेत, त्याला किती दुःख होत आहे हे जाणवल्यानंतर त्यांनी ते त्यांच्याकडे वळले आणि त्यांना विचारलं की तू का रडत आहेस, तुझ्या डोळ्यामधून अश्रू का येत आहेत. तर रामानुज या प्रश्नाचं उत्तर देताना म्हणतात, कारण मी माझ्या भगवंतांच्या बाबतची ही निंदा बिलकुल सहन करू शकत नाही. यादव प्रकाश अशा प्रकारचं उत्तर ऐकल्यानंतर एकदम, म्हणजे तुला नेमकं काय म्हणायचं आहे. रामानुज म्हणतात, तुम्ही नारायणांच्या डोळ्यांची तुलना माकडाच्या पार्श्वभागाशी कशी करू शकता. नारायणांचे डोळे, ते दिव्य व्यक्तीचे डोळे, त्यांच्या डोळ्याचा रंग माकडाच्या पार्श्वभागासारखा आहे. तुम्ही हे शब्द भगवंतांच्या बाबतीत कसे वापरू शकता, हे मला सहन होत नाही आणि याच्यामुळे मला प्रचंड राग आला, दुःख होत आहे. आणि मग यादव प्रकाश जेव्हा अशा प्रकारचा प्रतिवाद आपल्या शिष्याकडून होतोय हे पाहिल्यानंतर ते म्हणतात की मी माझ्या शब्दांनी काही सांगितलेलं नाहीये, मी कुणाचे शब्द सांगितलेत, जे माझे गुरु आहेत किंवा ज्यांनी याच्यावर टीका लिहिलेली आहे शंकराचार्यांनी, त्यांनी दिलेल्या शब्दामध्येच मी त्यांचं वर्णन केलेलं आहे. याच्यापेक्षा चांगलं स्पष्टीकरण तुझ्याकडे आहे का. जेव्हा त्यांचा राग वाढला, क्रोध वाढत गेला, मग मी जे सांगतोय ते चुकीचं आहे आणि तुला याच्यामध्ये काहीतरी वेगळं सांगायचं आहे, असं तुझ्याकडे काही आहे का. आणि हा प्रश्न जेव्हा त्यांच्याकडून आला त्यावेळेस रामानुज म्हणतात, अतिशय काव्यमय पद्धतीने, अतिशय निष्णात पद्धतीने एखाद्या गुरूंनी सांगावं तशा पद्धतीने त्यांनी या श्लोकाचं वर्णन करायला सुरुवात केली, त्याचा अर्थ सांगायला सुरुवात केली आणि सांगितलं की नारायणांच्या डोळ्यांचा रंग एका लाल गुलाबाप्रमाणे, आणि हे गुलाब जणू एखाद्या सूर्यप्रकाशामध्ये चमकत असावं, एखाद्या प्रखर सूर्यप्रकाशामध्ये ते गुलाब आहे आणि त्याचा जो काही प्रभा आहे, त्या लाल रंगाची जी काही प्रभा आहे, गुलाबी थोडेसे त्याच्या छटा निर्माण व्हाव्यात, तशा पद्धतीचे डोळे नारायणांचे डोळे आहेत. आणि अशा प्रकारचं हे स्पष्टीकरण दिल्यानंतर यादव प्रकाश प्रचंड, त्यांना राग वाढला त्यांचा
आणि म्हणाले की तुला वाटतं तुला आपले आचार्य जे शंकराचार्य आहेत त्यांनी दिलेलं जे भाष्य आहे किंवा त्यांनी दिलेलं जे काही स्पष्टीकरण आहे त्याच्यापेक्षा तुला जास्त समजतं. आणि अशा प्रकारे प्रचंड रागाने त्याच्यावर अगदी ओरडून तुझ्या गुरूंपेक्षा तुला जास्त ज्ञान आहे, शंकराचार्यांनी दिलेलं ज्ञान आहे त्याच्यापेक्षाही तुला जास्त समजतं, अशा प्रकारे मोठ्या उंच स्वरामध्ये त्यांना ते रागवू लागले. आणि यावेळी या दोघांच्यामध्ये खूप मोठा तणाव निर्माण झाला आणि त्यांच्यामधलं जे नातं आहे ते एक थोडंसं त्यांच्यामध्ये अंतर निर्माण झालं. दुसरा असा प्रसंग एकदा घडला की यादव प्रकाश त्यांचे गुरु सगळ्या शिष्यांच्या समोर अशाच प्रकारचं व्याख्यान देत होते आणि त्याच्यामध्ये सांगत होते की भगवंतांचं स्वरूप कसं भ्रम आहे, भगवंत एक भ्रम आहे, त्यांना कुठल्याही प्रकारचं रूप नाही आहे, ते निराकार आहेत, अशा प्रकारचं वर्णन करत असताना ते सांगत होते की त्यांना कुठल्याही प्रकारचं रूप रंग किंवा ते निर्विकार आहेत, निराकार आहेत, त्यांना कुठल्याही प्रकारचे गुण नाही आहेत. आणि हे सांगताना जेव्हा बाकीचे शिष्य ऐकत होते, रामानुजाचार्य पण त्याच्यामध्ये होते, पण रामानुजाचार्यांना ते काही सहन झालं नाही. जे भगवंत ही सृष्टी निर्माण करतात, सगळ्या फक्त त्यांच्या नेत्राच्या कटाक्षानं सगळ्या गोष्टी निर्माण होतात, त्यांना आकार नाही, त्यांना रूप नाही आहे, त्यांना विशिष्ट अशा प्रकारचे गुण नाही आहेत, हे त्यांना काही सहन झालं नाही. ते उभे राहिले आणि त्यांनी आपल्याच गुरूंना स्पष्टीकरण द्यायला सुरुवात केली आणि त्याच्यामध्ये त्यांनी समजावून सांगितलं की भगवंत कसे साकार आहेत, त्यांना सर्व प्रकारचे ते आपली व्यक्तीप्रमाणे ते कसे आहेत, विशिष्ट कसे आहेत, त्यांचे रूप गुण लीला हे सगळं त्यांनी सांगितलं. आणि या त्यांच्या वादविवादामध्ये या ठिकाणी यादव प्रकाश काय झाले, पराभूत झाले. आणि पुन्हा एकदा दोनदा अशा प्रकारचा प्रसंग घडल्यानंतर त्यांना परत राग आला आणि ते म्हटले, तू इथे तुझ्याकडे एवढं ज्ञान आहे तर तू माझ्याकडे येतो कशाला, तुला एवढं समजतं, तुला इथं येण्याचं कारण काय. आणि मग या प्रसंगानंतर रामानुजाचार्यांना त्यांनी अतिशय वाईट पद्धतीने खडसावले आणि त्यांना म्हणू लागले की तू खूप उद्धत आहेस आणि तुला वाटते की तू तुझ्या गुरूंना आव्हान देऊ शकतोस. आणि अशा प्रकारे अतिशय वाईट शब्दांमध्ये त्यांची भत्सना केली, त्यांना भलंबुलं म्हटलं आणि त्यांना तिथून काढून दिलं, बाहेर जायला सांगितलं त्या क्लासमधून. आणि मग जेव्हा ते बाहेर गेले त्यावेळेस मग यादव प्रकाशांना चिंता वाटायला लागली की अरे हा मुलगा आपण जे सांगतो त्याच्यापेक्षा यानं दिलेलं स्पष्टीकरण आहे, त्या शब्दांनी त्या स्पष्टीकरणाची वाहवा होते. त्यांचे जे काही वर्गातले शिकणारे जे मित्र आहेत त्यांनी यानं काहीतरी सांगितलं की ते अगदी टाळ्या वाजवत आहेत आणि त्याचं जे काही स्पष्टीकरण आहे त्याला ते वाहवा देत आहेत, त्याची प्रशंसा करतायत. हे जर असं चालू राहिलं तर आपलं दुकान बंद करावं लागेल. आणि अशा प्रकारचं जेव्हा त्यांच्यामध्ये ती ईर्ष्या निर्माण झाली तर त्यावेळेस मात्र मग रामानुजाचार्य जेव्हा बाहेर गेले तर बाकीच्या ठराविक शिष्यांना जे त्यांच्या सांगण्याचं ऐकण्यामधले होते तर त्यांना त्यांनी बोलून घेतलं तर काय करायला, याच्यावर काय उपाय करायला पाहिजे. जर अशाच प्रकारे आपण याला जर थांबवलं नाही तर नक्की एक दिवस असा येईल की शंकराचार्यांनी दिलेलं जे काही स्पष्टीकरण आहे, त्यांनी दिलेलं जे काही तत्त्वज्ञान आहे ते पूर्णपणे हा काय करेल, एक दिवस नष्ट करेल. आणि इथे मला जे काही आपली जी परंपरा आहे ती खंडित झाल्याशिवाय राहणार नाही. आणि अशा प्रकारे मग चिंतेत असताना याच्यावर काय केलं पाहिजे तर एक शिष्य यादव प्रकाश यांचा म्हणतो की आपण आपल्या गुरुकुलातून त्याला काढून टाकलं पाहिजे, बाकी प्रश्नच येणार नाही. जर त्याला आपण काढून टाकलं तर आपली जी काही जी गुरुकुल परंपरा आहे, शंकराचार्यांचं जे काही शिक्षण आहे ते आपण चालू ठेवू. तर तेवढ्यात दुसरा शिष्य त्यांचा म्हणतो जर आपण त्याला काढून टाकलं तर ती त्याच्यासारखी दुसरी वाईट गोष्ट कुठलीच असणार नाही. त्यानं जर त्याचा स्वतःचा आश्रम सुरू केला, त्याचं जर गुरुकुल सुरू केलं तर आपल्याकडे कोण येईल. म्हटलं तो एक मार्ग नाही आहे. मग विचार करतात की काय केलं पाहिजे नेमकं. आणि मग थोड्या वेळाने यादव प्रकाश म्हणतात की नाही, त्याला हाकलून देणंही मार्ग नाही, त्याला इथून जा म्हणून सांगणं मार्ग नाही, कारण तो जिथे जाईल तिथे तो वेगळ्या प्रकारे शिक्षण त्याचं सुरू करू शकतो. आणि मग ते म्हणतात की त्याला आता मारल्याखेरीज आपल्याला पर्याय नाही, रामानुजाऱ्यांचा अंत होणं हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे, तरच आपल्याला आपली जी काही परंपरा आहे ती चालू ठेवता येईल. आणि अशा प्रकारे
ते विचार करतात आणि मग याला मारायचं कसं. तर मग एक प्लॅन ते करतात की काय करू आपण तीर्थयात्रेला जाऊ. आणि त्या काळची तीर्थयात्रा जसं आपण आता फ्लाईट तिकीट बुकिंग केलं आणि जिथे जायचं तिथं काही तासात पोहोचलं तशी नव्हती. तर त्या काळी पूर्णपणे पायी जावं लागायचं. आणि मग त्यांनी ठरवलं की आपल्याला जास्त काळ पाहिजे. जर एका प्रयत्नामध्ये आपण याला मारता नाही आलं तर अधिक काळ पुढे जाऊन परत दुसरा प्लॅन करून म्हणजे जास्तीत जास्त काळ चालेल अशा प्रकारची एक तीर्थयात्रा आपल्याला करायला पाहिजे. आणि मग त्या शिष्यांना बरोबर घेऊन त्यांनी ठरवलं की आपण काय करू, राहतायत कुठे, कांचीपुरममध्ये, दक्षिण भारतामध्ये, तामिळनाडूमध्ये. आणि मग आपल्याला जास्त वेळ मिळाला पाहिजे, मग आपल्याला यात्रा कुठली काढावी लागेल. तर म्हटले आपण काय करू, गंगा दर्शनाला जाऊ. कमीत कमी 6 महिने तरी, 3 महिने जायला आणि 3 महिने यायला, जास्तीत जास्त काळ मिळेल. आणि जाताना जंगलांमधून काहीतरी मार्ग शोधून आपण याला काहीतरी करून मारू, अशा प्रकारे प्लॅन ठरला. आणि जेव्हा हा प्लॅन त्यांनी त्यांच्या गुरुकुलामध्ये, त्यांच्या आश्रमामध्ये सांगितला, त्यावेळेस रामानुजाचार्यांना साहजिकच आनंद झाला. अरे आपण कधीच गंगा दर्शनाला गेलो नाही, गंगा पाहिले नाही आहे, जी पवित्र आहे, तिथे आपल्याला जायला मिळेल, तिथे आपल्याला स्नान करायला मिळेल, आपल्याकडून ज्या काही घडलेल्या चुका आहेत, आपल्याकडून जे काही घडलेले पापं असतील त्याचं क्षालन होईल आणि एक अतिशय आनंद आपल्याला मिळेल, आपल्याला गंगेचं दर्शन होईल. अशा प्रकारे ते सुद्धा प्लॅन करू लागले की चला आपण आता गंगेला जाणार आहोत, दर्शन घेणार आहोत. आणि अतिशय आनंदामध्ये त्यांनी या यात्रेला जायची तयारी केली. तर या यात्रेमध्ये त्यांचे जे बंधू आहेत, मावस भाऊ, त्यांचे बहिणीचा मुलगा, त्यांच्या मावशीचा मुलगा, काय नाव त्यांचं, दीप्तिमतीचा मुलगा गोविंद, तर ते सुद्धा एकाच आश्रमामध्ये शिकतायत, एकाच गुरुकुलामध्ये आहेत, ते सुद्धा बरोबर होते. आणि अशा प्रकारे ते सगळे बरोबर यात्रेला निघाले. आणि प्रवास करत करत तामिळनाडूमधून जेव्हा त्यांनी बरंचसं अंतर पूर्ण केलं आणि जेव्हा विंध्याचल जो पर्वत आहे मध्य प्रदेशमध्ये तिथपर्यंत आले आणि संध्याकाळ होत होती आणि संध्याकाळच्या वेळेस गुरूंना संध्यावंदन करायचं होतं, पूजा करायची होती भगवंताची. तर त्यावेळेस त्यांनी मुद्दामून रामानुजाचार्यांना बोलवून घेतलं आणि सांगितलं, तू काय कर, जंगलात जा आणि कुठं चांगली फुलं मिळत आहेत का बघ. आणि गुरूंची आज्ञा मिळाल्याबरोबर त्यांनी लगेच ठीक आहे, आपल्या गुरूंसाठी आपल्याला सेवा करायची संधी मिळते, ते तात्काळ त्या सेवेला निघाले आणि जंगलात दूर गेले. जरा काही कुठं चाफ्याची फुलं मिळतात का, काही दुसरी कुठली फुलं अवेलेबल आहेत का, तर ते पाहण्यासाठी ते गेले. आणि ते गेल्यानंतर, दूर गेल्यानंतर पुन्हा जे जवळचे त्यांचे शिष्य आहेत त्या प्लॅनमध्ये सहभागी झालेले, त्यांना यादव प्रकाशांनी काय केलं, बोलवून घेतलं जवळ आणि म्हटले, आता हे बघा घनदाट अरण्य आहे, आपण इथे आपल्याशिवाय कुणीच नाही आहे, तर आपल्याला आता इथेच काहीतरी करून प्लॅन करून रामानुजाला आपण संपवलं पाहिजे. आणि हा प्लॅन जेव्हा ते त्यांच्या निवडक जे शिष्य आहेत त्यांच्याबरोबर बोलत होते, त्याच ठिकाणी गोविंदसुद्धा काही अंतरावर झाडाच्या एका बाजूला हा प्लॅन त्यांचा ऐकत होते. आणि त्यांच्या लक्षात आलं की यांचा आज रात्री रामानुजाचार्यांना मारण्याचा प्लॅन आहे. हे शब्द जेव्हा त्यांचा तो प्लॅन त्यांच्या कानावर पडला, गोविंद हे ऐकल्याबरोबर लगेच रामानुज कुठल्या दिशेनं गेला आहे त्या दिशेनं धावत सुटले आणि त्यांना जाऊन ती बातमी दिली की तू आज पुन्हा ज्या ठिकाणी आपण उतरलो आहे गंगेच्या काठावर, त्या विंध्याच्या बाजूला, तिथे त्या जंगलामध्ये तू परत येता कामा नये. कारण हे यादव प्रकाश आणि त्यांचे काही शिष्य तुझा प्रचंड तिरस्कार करतात, तुझ्याबद्दल यांच्या मनामध्ये प्रचंड ईर्ष्या आहे आणि तू जर मागे आला तर तुझं काही खरं नाही आहे, तुझा नक्की ते विष देऊन कुठल्या ना कुठल्या पद्धतीने आज मारणार आहेत. आणि हे समजल्यानंतर पटकन जी फुलं वगैरे त्यांनी गोळा केली होती तिथेच टाकून दिली आणि रामानुजाचार्य आपली सुटका करून घेण्यासाठी गोविंदने सांगितलेल्या निरोपाप्रमाणे त्यांनी परत त्यांच्या विरुद्ध दिशेने, ज्या दिशेनं ते आले होते तिथपर्यंत प्रवास केला होता, त्या विरुद्ध दिशेने श्रीरंगमच्या कांचीपुरमच्या दिशेने त्यांनी पळायला सुरुवात केली. आणि संध्याकाळ होत होती, घनदाट जंगल आहे, त्या जंगलामध्ये वाट नाही आहे कुठल्या प्रकारची, त्या वाटेनं कुठल्या दिशेनं जावं, कशा प्रकारे आपलं संरक्षण करावं, काही अंदाज त्यांना त्या जंगलामध्ये येत नव्हता. पण तरीसुद्धा त्या जंगलामध्ये ते पळत होते. दुसरी एक भीती होती, जंगलामध्ये हिंस्र प्राणी पण आहेत, कदाचित त्या प्राण्यांच्या जर आपण याच्यामध्ये सापडलो तर आपलं काही खरं नाही. तर अशा प्रकारे एक भीतीची छटा त्यांच्या मनामध्ये उमटली की आपण त्या तावडीतून किंवा त्यांच्या प्लॅनमधून निसटू आणि कदाचित
या प्राण्यांच्या तावडीमध्ये येऊ आणि कदाचित आपल्याला या प्राण्यांचं भक्ष्य व्हावं लागेल. तर अशा प्रकारची भीती जेव्हा निर्माण झाली तर तात्काळ त्यांच्या मनामध्ये आलं, अरे आपण तर भगवंताचे भक्त आहोत आणि भगवंतांच्या इच्छेशिवाय या जगात कुठल्याच प्रकारची गोष्ट होत नाही. अगदी झाडावरचं पानसुद्धा भगवंतांच्या इच्छेविरुद्ध हलत नाही. हे जे काही आतापर्यंत जे शिकलेलं होतं त्याचं स्मरण झालं की भगवंत सगळ्यांचं रक्षण करतात. ज्यांना भगवंतांना मारायचं आहे ते मारतातच आणि ज्यांना भगवंतांना ज्यांचं रक्षण करायचं आहे त्याचं कुठल्याही स्थितीमध्ये रक्षण होतं. हा श्लोक त्यांना आठवला आणि क्षणात त्यांची जी काही भीती निर्माण झाली होती मनामध्ये की आपलं काय व्हायचं, हे प्राणी आपल्याला खाऊन टाकतील, ती भीती पूर्णपणे नष्ट झाली. ज्या क्षणी त्यांनी नारायणांच्या चरणकमळांचा आश्रय घेतला त्यांच्या मनातली भीती पूर्णपणे नाहीशी झाली आणि त्याच क्षणी तो विचार करतात किंवा त्या विचाराची कन्क्लुजनशी येतानाच समोर त्यांना 2 व्यक्ती दिसल्या. त्या जंगलामध्ये एक शिकारी आणि त्यांची पत्नी होती आणि त्यांना पाहून यांना आश्चर्य वाटलं, अरे आत्तापर्यंत माझ्याबरोबर इथं कुणी नव्हतं आणि अचानक हे 2. आणि जेव्हा त्या शिकाऱ्याने ह्या मुलाला पाहिलं, रामानुजाला पाहिलं, तर त्यांनाही आश्चर्य वाटलं, अरे या एवढ्या घनदाट जंगलामध्ये जिथे हिंस्र पशु आहेत, प्राणी आहेत, अशा या जंगलामध्ये हा मुलगा आला कुठून. आणि अशा प्रकारे जेव्हा माझ्याकडून जरा थोडीशी गडबड झाली सांगताना, जेव्हा ते निघाले तिथून तर त्यावेळेस इकडे मागे काय सुरू झालं की जो फुलं आणायला गेला आहे अजून कसा येत नाही. त्यांना सुरुवातीला त्यांचा प्लॅन त्यांना माहीत होता की न आला तर चांगली गोष्ट आहे, आला तर आपल्या प्लॅनमध्ये, पण न आल्यामुळे त्यांनी सुरुवातीला हाका मारायला सुरुवात केली. आवाज देऊ लागले, सगळे शोधू लागले, सगळे शिष्य जे काही बाकीचे होते, रामानुज कुठे आहेस. आणि नंतर हाका मारल्यानंतर थोडंसं पुन्हा त्यांना वाटायला लागलं की आपला ह्या प्लॅन यांना माहीत नव्हता आणि आता हा आपल्या मार्गातला जो काटा आहे आपण काही न करताच नाहीसा झाला आहे याचा त्यांना आनंद व्हायला लागला. पण तो आनंद दाखवायचा कसा, कारण तिथे बाकीचे शिष्य जे आहेत त्याच्यामध्ये हा गोविंद पण आहे आणि जर गोविंद समोर आपण आनंद व्यक्त केला तर काय होईल, आपलं सगळं जे पितळ आहे ते उघडं पडेल. आणि म्हणून त्यांनी नाटक करायला सुरुवात केली की आम्हाला किती दुःख झालं आहे, तो आला नाही वगैरे. आणि नंतर गोविंदला ते सांत्वना देऊ लागले की अरे आपण एवढं जे ज्ञान घेतलेलं आहे की आपण हे शरीर नसून कोण आहे, आत्मा आहे, आणि हे शरीर जरी गेलं तरी जो आत्मा आहे तो शाश्वत आहे, त्याच्यामुळे तू दुःख करण्याचं काहीही कारण नाहीस. गोविंदला पण माहीत होतं हे काय नेमकं कशा पद्धतीने मला सांगताय, तो अगदी शांतपणे फक्त ऐकून घेत होता. आणि मग अशा प्रकारे त्यांना अगदी छान वाटलं की आपण काही न करताच आपला हा काटा निघून गेलाय. आणि इकडे तो मात्र थोडासा जंगलामध्ये पुढे अंतर गेल्यानंतर अंधार अधिक वाढू लागल्यानंतर त्यांना ते 2 त्या ठिकाणी शिकारी आणि त्याची पत्नी भेटले. तर इथे याच्यामधून आपण आपल्यासाठी सुद्धा एक धडा घेऊ शकतो की जेव्हा आपल्या मनामध्ये काही अशा प्रकारच्या भीती निर्माण होतात किंवा काही प्रकारचं भय निर्माण होतं तर तात्काळ आपण जर भगवंतांची शरण घेतली की जर आपल्याला भगवंतांना या जगामध्ये या जीवनामध्ये आपल्याला रक्षण करायचं तर कुठल्याही पद्धतीने ते आपल्याला वाचवतात, हा जो विश्वास आहे तो त्यांनी याच्यामधून दाखवून दिला. आणि तशा प्रकारचा विचार केल्याबरोबर त्यांना त्या शिकाऱ्याच्या आणि त्याच्या पत्नीच्या माध्यमातून संरक्षण दिलं. एक कुणीतरी आपल्याबरोबर असावं आपल्याला मार्ग दाखवण्यासाठी, कारण शिकारी नेहमी जंगलामध्ये राहतात आणि त्यांना जंगलातले रस्ते वगैरे माहीत असतात. अशा प्रकारे त्यांनी विचारलं की तू इथे काय करतोयस. ते शिकारीने विचारलं तू इकडे एकटा काय करतोयस. आणि मग ते म्हणतात की मी यात्रेला आलो होतो, परंतु अशा प्रकारे त्यांनी सांगितलं नाही डिटेलमध्ये काय घडलंय वगैरे, पण मला कांचीपुरमला परत जायचं आहे. आणि मग ते म्हणतात की आम्ही सुद्धा कांचीपुरमलाच निघालेलो आहेत, आम्ही तुला तिथपर्यंत मार्ग दाखवू. आणि ते म्हणतात की मग ते म्हणतात तुम्हाला कांचीपुरमला का जायचं आहे. रामानुज त्यांना विचारतात. ते म्हणतात की आम्ही शिकारी आहोत, आमच्याकडून जगण्यासाठी व्यवसाय म्हणून आम्हाला पक्षी मारावे लागतात, कधी कधी आम्ही प्राणी मारतो आणि आमच्याकडून अशा प्रकारच्या ह्या पापमय गोष्टी घडतात, म्हणून आम्हाला रामेश्वरमला जायचं आहे. सुरुवातीला आम्ही कांचीपुरमला जाणार आहोत, तिथे आम्ही वरदराजांचं दर्शन घेणार आहोत, आम्ही यज्ञ करणार आहोत आणि आमचं जे काही पाप आमच्याकडून घडलेलं आहे त्या पापातून आम्हाला मुक्ती मिळावी अशा प्रकारचा आमचा प्रयत्न आहे.
तर तुला कांचीपुरमला जायचं आहे तर नक्कीच आम्ही तुला कांचीपुरमपर्यंत मार्ग दाखवू शकतो, तू आमच्याबरोबर येऊ शकतो. आणि अशा प्रकारे यांच्यामधला हा संवाद झाला आणि एक तासभर त्या अंधारामध्ये संधी प्रकाशामध्ये चालत चालत पुढे गेले आणि एका नदीच्या काठापर्यंत ते आले. आणि तिथे गेल्यानंतर शिकाऱ्याची जी पत्नी आहे त्यांनी विनंती केली की मला खूप तहान लागली आहे, मला आता खूप तहान लागली आहे, मला पाण्याची नितांत गरज आहे. पण शिकारी म्हणतात नाही, आत्ता रात्र झालेली आहे, जंगलामध्ये हिंस्र पशु आहेत, जवळ विहीर आहे, पण आत्ता आपण त्या विहिरीवर जाऊ शकत नाही. जर तू आता रात्रभर तुझी तहान जर कंट्रोल केलीस तर सकाळच्या वेळेस आपल्याला हे पाणी त्या विहिरीतून घेता येऊ शकतं. आणि अशा प्रकारे त्या ठिकाणी ते थांबले आणि ती पूर्ण रात्र त्या ठिकाणी त्यांनी तिथे मुक्काम करायचा, त्या नदीच्या काठावर थांबायचं ठरवलं. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा ते उठले, त्या विहिरीजवळ गेले, तात्काळ रामानुज त्या विहिरीमध्ये उतरले आणि आपल्याला एवढा मार्ग यांनी दाखवला आहे, आपली एवढी मदत केली आहे, तर त्यांच्या प्रति कृतज्ञता म्हणून ते पाणी आणण्यासाठी उतरले. त्यांनी ते पाणी खाली उतरायचे, पाणी घ्यायचे आणि त्या शिकाऱ्याच्या पत्नीला द्यायचे. परत त्यांची काही तहान काही त्या पाण्याने काही भागत नाही, कमी होत नाही, ते परत गेले. असं बऱ्याचदा झालं. आणि जेव्हा ते शेवटच्या फेरीला गेले आणि परत येऊन पाहतायत तर शिकारी पण नाही आहे आणि शिकाऱ्याची पत्नी पण तिथून गायब. आणि त्यांनी विचार करायला सुरुवात केली की अरे आत्ता इथं होते आणि आता नेमकं कुठे गेले. आता मग त्यांना परत चिंता वाढायला लागली की मी कांचीपुरमला कसा पोहोचणार. आतापर्यंत त्यांनी मला ह्या रात्रीपर्यंत मार्ग दाखवला, त्यांनी माझी मदत केली, पण आता पुढचं जे काही अंतर आहे ते मला माझ्या एकट्याच्या प्रयत्नानं काही शक्य होणार नाही. आणि अशा प्रकारे त्यांना चिंता वाढायला लागली. पण तेवढ्यात त्यांनी जेव्हा वर पाहिलं विहिरीच्या बाजूला उभं राहून, अरे इथं तर उंच मंदिरं दिसत आहेत, उंच झाडं दिसत आहेत. त्यांना शंका आली की हे ठिकाण कुठलं आहे नेमकं. तेवढ्यात त्या विहिरीकडे दुसऱ्या बाजूने एक व्यक्ती येत होते. तर त्या व्यक्तीला त्यांनी विचारलं, अरे हे ठिकाण कुठलं, हे शहर कुठलं आहे. तर तो काय म्हणतोय, तुला माहित नाही, हे प्रसिद्ध कांचीपुरम आहे आणि तू यादव प्रकाश यांचा तेजस्वी शिष्य रामानुज आहेस, तू इथेच तर राहतोस. कारण कदाचित रामानुज त्यांना ओळखत नाहीत, पण ती दुसरी व्यक्ती जी होती ती कोण होती, यांना ओळखणारी होती. आणि ते म्हणतात की तू रामानुज आहेस, हे कांचीपुरम आहे, कांचीपुरम मध्ये राहतोस आणि तरी म्हणतोस की हे कुठलं शहर आहे. तर अशा प्रकारे जेव्हा कांचीपुरम ह्या म्हटल्यानंतर कळलं, त्यांच्या लक्षात आलं की त्यांच्या डोक्यात प्रकाश पडला की काय नेमकं घडलंय. आपण एक महिनाभर प्रवास करून एवढे अंतर दूर गेलो, तिथून आपण त्या संकटात सापडलो, तर त्या संकटातून आपल्याला वाचवण्यासाठी प्रत्यक्ष कोण होतं आपल्याबरोबर, ते शिकारी आणि त्यांची पत्नी. हे काही फक्त शिकारी आणि पत्नी नव्हते, तर ते प्रत्यक्ष लक्ष्मी नारायण होते. त्यांनी स्वतः येऊन आपल्याला या ठिकाणी संरक्षण दिलंय आणि याची प्रचिती त्यांना येऊ लागली. आणि त्यांना हृदयामधून अतिशय तो अनुभव आल्यानंतर आपल्या एका असहाय परिस्थितीमधून भगवंतांनी केवळ एका प्रार्थनेच्या माध्यमातून त्यांनी आपल्याला हे संरक्षण दिलंय, आपल्याला वाचवलंय. हा अनुभव त्यांना झाला आणि रामानुज अतिशय सुखरूपपणे कांचीपुरमला त्यांना पोहोचल्यानंतर त्यांना खूप आनंद झाला. त्याच विहिरीजवळ बसून बराच वेळ त्यांच्या डोळ्यामधून आनंदाश्रू वाहत होते की भगवंतांनी आपल्याला कशा प्रकारे याच्यामधून, या संकटामधून वाचवलेलं आहे. आणि मग पुन्हा एकदा स्वतःच्या शहरामध्ये आल्यानंतर ते पटकन आपल्या आईकडे गेले आणि आईला सुद्धा आश्चर्याचा धक्का बसला, अरे तुला यायला तर 6 महिने लागणार होते आणि तू तर 1 महिन्यात परत आलास. जेव्हा मग रामानुजी त्यांना सांगतात की काय घडलं नेमकं या यात्रेच्या दरम्यान, तर त्यांना ऐकल्याबरोबर दुःखही झालं की माझ्या मुलाला त्यांच्या गुरुने मारण्याचा प्रयत्न केला, त्याचं दुःख झालं. पण दुसरी एक गोष्ट घडली की त्यांना आनंदही वाटला की एवढ्या सगळ्या संकटात सुद्धा भगवंतांनी त्यांचं रक्षण केलं. तर यामुळं त्यांना खूप छान वाटलं. आणि मग 6 महिन्यानंतर बाकीची जी यात्रा होती, बाकीचे सगळे शिष्य ते परत आले आणि जेव्हा ते कांचीपुरममध्ये पोहोचले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की अरे रामानुज तर त्याच्या आईबरोबर घरी राहतोय. पुन्हा यांना ड्रामा करावा लागला की आता
जाऊन काय म्हणायचं. अगोदर तर त्यांना तो घरी राहतोय म्हटल्यानंतर काय झालं, दुःख झालं. त्यांचा प्लॅन सगळा फेल झाला हे जेव्हा जाणवलं, मग ते दुःख बाजूला ठेवून त्यांनी आनंद व्यक्त केला. त्यांचे शिष्य वगैरे, आम्हाला तर वाटलं तुझा मृत्यू झाला आहे, पण तू इथं अतिशय सुखरूप पोहोचलास, आम्हाला खूप खूप आनंद आहे. अशा प्रकारचा ड्रामा त्यांनी या ठिकाणी केला. आणि मग या संकटातून तो वाचला. पण जे यादव प्रकाश आहे त्यांच्या डोक्यातली प्लॅन काही गेला नव्हता. ठीक आहे, एका याच्यातून तू वाचलास, तर मग त्यांनी परत त्यांना विनंती केली की तू आता काय कर, आमच्या आश्रमामध्ये परत ये. प्लॅन काय होता, परत दुसरा पुन्हा एखादा नवीन प्लॅन करून त्यांना कुठल्या ना कुठल्या पद्धतीने आपल्या मार्गातला काटा दूर करण्याचा त्यांचा प्लॅन होता. आणि अशा प्रकारे त्याच काळामध्ये यमुनाचार्य जे श्रीरंगममध्ये राहत होते त्यांची कांचीपुरमला भेट दिली. त्यावेळेस कांचीपुरममध्ये जेव्हा ते आले होते त्यांचं खूप वय झालेलं होतं, जवळजवळ 100 वर्ष त्यांचं वय होतं. आणि त्यावेळेस त्यांना कांचीपुरममध्ये वरदराज यांचं दर्शन घेण्याची इच्छा झाली होती. तर जेव्हा ते वरदराज मंदिराकडे जात होते तर त्यावेळेस यादव प्रकाश आणि त्याचे शिष्य त्यांना रस्त्यात दिसले, त्यांच्या आश्रमाच्या समोरच. आणि त्या संपूर्ण समूहामधून हे नेमकं कोण आहेत त्यांनी शिष्याला विचारलं, यमुनाचार्यांनी विचारलं हे कोण आहेत. तर त्यांनी सांगितलं की ते यादव प्रकाश आहेत आणि यांचा हा संपूर्ण शिष्य वर्ग आहे. आणि त्याच्यामधले जे ब्राईट दिसणारे होते रामानुजाचार्य ते कोण आहेत ते पण त्यांनी विचारून घेतलं. आणि सांगितलं की ते रामानुज आहेत. तर त्या अगोदर एक घटना घडलेली होती की रामानुजाचार्यांनी एक टीका लिहिली होती काही ठराविक उपनिषदांच्या श्लोकांवर. आणि त्या श्लोकांचं जे काही गुणगान होतं ते अगदी श्रीरंगमपर्यंत पोहोचलं होतं. यमुनाचार्यांना पण ते माहीत झालं होतं. आणि त्यांच्याबद्दल नकळत सगळीकडे समाजामध्ये की रामानुजाचार्य अशा प्रकारचं एक म्हणजे वयानं कमी असणारे शिष्य, वय कमी आहे पण त्यांची बुद्धिमत्ता प्रचंड आहे, एक विद्वान आहेत. आणि अशा प्रकारे योग्य स्पष्टीकरण त्यांनी या श्लोकाचं दिलेलं आहे. यामुळं यमुनाचार्यांना सुद्धा त्यांच्याबद्दल माहिती तिथपर्यंत पोहोचली होती. आणि त्यांना पाहण्याची, त्यांना भेटण्याची अतीव इच्छा यमुनाचार्यांच्या मनामध्ये होती. तर जेव्हा ते दर्शनाला जात होते तेव्हा सगळी माहिती त्यांनी विचारून घेतली. आणि जेव्हा ते दृश्य त्यांनी पाहिलं की यादव प्रकाश या रामानुजाचार्यांच्या खांद्यावर हात ठेवून उभा आहे, त्यावेळेस मात्र यमुनाचार्यांना खूप वाईट वाटलं की हा जो यादव प्रकाश आहे त्याचा जो काही मायावादी भाष्य आहे किंवा त्या प्रकारचं जे काही शिक्षण आहे ते प्रचंड हृदयाला पूर्णपणे कलुषित करणारं शिक्षण तो देतोय. आणि यांच्या तावडीमध्ये हा रामानुज अडकलाय जो खऱ्या अर्थानं भगवंतांचा शुद्ध भक्त आहे, तो यांच्या तावडीतून निसटला पाहिजे. अशा प्रकारची प्रार्थना त्यांनी तिथे उभा राहूनच वरदराजांना करायला सुरुवात केली की हा जो रामानुज आहे याच्या तावडीतून सुटका झाली पाहिजे, या मायावादी व्यक्तीच्या तावडीतून तो सुटला पाहिजे. आणि अशा प्रकारे त्यांनी प्रार्थना केली. मनातून वाटलं की जाऊन त्याला आलिंगन द्यावं, पण यमुनाचार्य मात्र त्या मायावाद्याला स्पर्श, अगदी त्यांच्या जवळ जाणं सुद्धा त्यांना नको वाटायचं म्हणून ते काही तिकडे गेले नाही. आणि अशा प्रकारे यमुनाचार्य वरदराजींच्या मंदिरात गेले, तिथे दर्शन घेतले आणि परत श्रीरंगमला निघून गेले. दर्शन घेताना पुन्हा त्यांनी प्रार्थना केल्या की तुम्ही भगवंता रामानुजाला या मायावादी असणाऱ्या यादव प्रकारच्या तावडीमधून तुम्ही सोडवा आणि त्याला तुमच्या चरणांशी घेऊन या. ही प्रार्थना त्यांनी अतिशय मनापासून केली आणि तिथून पुन्हा ते निघून गेले. नंतर सुद्धा जशा प्रकारचे अगोदरचे काही प्रसंग घडले होते तशाच प्रकारचे काही प्रसंग रामानुजाचार्य आणि यादव प्रकाशमध्ये घडले. आणि पुन्हा एकदा मग यावेळेस मात्र रामानुजाचार्यांनी यादव प्रकाशांना कायमचं सोडून दिलं. त्यानंतर दुसरा एक असा प्रसंग त्यांच्या जीवनामध्ये घडतो की रामानुज हे कांचीपूर्ण यांच्याकडून दीक्षा घेऊ इच्छितात. आणि मग ते म्हणतात की आपल्याला योग्य जर या आध्यात्मिक जीवनामध्ये पुढे जायचं असेल, प्रगती करायची असेल,
तर आपल्याला गुरु असले पाहिजेत, आपल्याला योग्य मार्गदर्शन करणारे असले पाहिजेत. आणि म्हणून त्यांनी इच्छा व्यक्त केली की कांचीपूरला त्यांनी विनंती केली की तुम्ही मला की तुम्ही अतिशय महान वैष्णव आहात, तर तुम्ही मला दीक्षा द्या. परंतु त्यांनी पुन्हा एकदा सांगितलं की कांचीपूर्ण हे यमुनाचार्यांचे शिष्य आहेत आणि त्यांना वाटलं की कदाचित मी यादव प्रकाश यांच्याबरोबर जातो म्हणून मला कदाचित कांचीपूर्ण टाळत असावेत. मग त्यांनी सांगायला सुरुवात केली की मी आता यादव प्रकाशांना पूर्णपणे सोडून दिलेलं आहे, आता मी तुमचा अतिशय प्रामाणिक नम्र शिष्य होणार आहे, कृपया माझा तुम्ही स्वीकार करा. तर कांचीपूर्ण सुद्धा अतिशय नम्र होते, त्यांना फक्त भगवंतांची सेवा करण्यामध्ये आनंद होता. आणि कुठली सेवा आपण चर्चा केली अगोदर की त्यांना फक्त पंख्याने वारा घालणं, तो पंखा पाण्यामध्ये भिजवून छान अशा प्रकारची गार हवा भगवंतांना देणं, एवढी त्यांची इच्छा होती. आणि मग ते नम्रपणे ते म्हणतात की नाही, मी कसा तुला दीक्षा देऊ शकतो, हे कसं शक्य आहे, तू विद्वान ब्राह्मण आहेस, प्रसिद्ध आहेस, तुझे श्लोक सुद्धा आता लोकांपर्यंत पोहोचलेत आणि मी क्षुद्र, मी फक्त भगवंताची सेवा करतोय, मी तुला दीक्षा देणं शक्य नाही. आणि अशा प्रकारे मग कांचीपूर्ण मंदिरामध्ये ते गेले आणि वरदराजांना म्हटले की मी माझे जीवन पूर्णपणे, कांचीपूर्ण भगवंतांना सांगतात की मी माझं पूर्ण जीवन तुमची सेवा करण्यामध्ये व्यतीत करण्याचं ठरवलेलं आहे, मला तुम्ही अशा संकटात का टाकतायत. रामानुजाचार्यासारखे वरिष्ठ किंवा श्रेष्ठ विद्वान भक्त माझ्याकडून दीक्षेची मागणी करतायत, मला अशा संकटात कृपया टाकू नका, प्रार्थना केली. आणि अशा प्रकारे दुसऱ्या एका प्रसंगी माफ करा, कांचीपूर्ण प्रामाणिकपणे सांगतात की माझ्याकडे पूर्ण शुद्ध भक्ती पण नाहीये, माझ्याकडे कुठल्या प्रकारची भक्ती नाहीये आणि मी तुला कशा प्रकारे दीक्षा देणार आहे. आणि अशा प्रकारे आपण संकटात सापडले हे पाहिल्यानंतर कांचीपूर्ण वरदराजांना म्हणतात की नाही, आता मी इथे थांबतच नाही, मी आता काय करतो, मी तिरुपतीला जातो आणि तिथे बालाजी भगवंताची सेवा करतो. आणि अशा प्रकारे परत मग ते तशा प्रकारे आपण ही दीक्षा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्याच्यामध्ये बिलकुल रस नाहीये आणि म्हणून याच्यातून सुटका करून घेण्यासाठी ते म्हणतात की मी आता इथं नाही थांबत, मी आता तिरुपतीला जातो, तिथे भगवंताची सेवा करतो. आणि अशा प्रकारे तिथे त्यांनी 6 महिने सेवा केली. आणि तिथे बालाजी भगवंत एक दिवस त्यांना म्हणतात की मला इथे खूप गरम होत आहे आणि तुझ्यासारखं प्रेमानं माझी इथे कुणीही सेवा करत नाहीये, त्याच्यामुळे तू काय कर, माझी कांचीपुरममध्ये वरदराजींच्या स्वरूपामध्ये विग्रहामध्ये जे मी तिथे आहे तिथे माझी सेवा कर. आणि अशा प्रकारे पुन्हा एकदा कांचीपूर्ण तिथून परत येतात आणि कांचीपुरममध्ये वरदराजांची सेवा करायला सुरुवात करतात. तर कांचीपूर्णांना एक दिवस त्यांच्याकडून तिची इच्छा जी आहे त्यांच्याकडून दीक्षा घेण्याची, ती काही जात नाही तोपर्यंत पुन्हा एकदा ते वेगळा प्लॅन बनवतात. मला का कांचीपूर्ण टाळत असावेत, तर याचा ते स्वतः विचार करतात आणि म्हणतात की ठीक आहे, आपण आपल्यामध्ये ती पात्रता नसेल, आपल्यामध्ये तेवढी शुद्धता नसेल, आपण काय करू, ती शुद्धता जर आणायची असेल तर दुसरा एक मार्ग आहे. मग ते म्हणतात काय करायचं, कांचीपूर्णांना आपल्या घरी प्रसादाला बोलवायचं, योग्य जे काही जेवढे पदार्थ आपल्याला त्यांना ऑफर करता येतील तेवढे ऑफर करायचे आणि त्यांचं थोडंसं उच्चिष्ट काय करायचं, ग्रहण करायचं आणि त्या प्रसादातून का होईना आपल्यामध्ये ती शुद्धता येईल आणि कदाचित आपल्याला कांचीपूर्ण एक शिष्य म्हणून स्वीकारतील. तर अशा प्रकारचा प्लॅन केल्यानंतर ते पत्नीला सांगतात रामानुजाचार्य की अशा प्रकारे मी कांचीपूर्ण यांना प्रसादासाठी घरी बोलवणार आहे, तर तुला जे काही बेस्ट जे काही पदार्थ बनवता येतील, व्यंजनं बनवता येतील ते तू काय कर, तयार करून ठेव. आणि अशा प्रकारे सगळी तयारी करून रामानुज घरातून बाहेर पडतात की जाऊन आता प्रत्यक्ष त्यांना त्यांच्या घरी जाऊन घेऊन यावं, स्वतः त्यांना आपण स्वतः जाऊन आणावं
अशा प्लॅननं ते निघतात. तर हा प्लॅन जो होता तो कांचीपूर्ण अगोदरच कळलेला होता. त्यांच्या लक्षात आलं होतं की असं असं काहीतरी चाललंय यांच्या मनामध्ये. मग ज्या क्षणी रामानुज त्यांच्या घरातून निघाले त्याच वेळेस कांचीपूर्ण सुद्धा त्यांच्या घरातून निघाले आणि दुसऱ्या मार्गानं कुठं पोहोचले, त्यांच्या घरी पोहोचले. आणि घरी गेल्याबरोबर पत्नीला पण माहीत होतं की ही येणार आहेत, पण हे एकटेच आल्यानंतर तिनं थोडंसं आश्चर्य वाटलं की अरे हे तर आत्ताच गेलेत नुकते त्यांना आणायला आणि तुम्ही या ठिकाणी एकटेच कसे. मग तिच्या लक्षात आलं कदाचित तुमची, ती म्हणते त्यांना की ते आत्ताच तुम्हाला आणायला गेलेत, येतीलच, तोपर्यंत वाट पहा. पण कांचीपूर्ण काय करतात, नाही नाही त्यांना सुटका करून घ्यायची होती म्हणून ते काय केलं त्यांनी, नाही मला भगवंतांना त्यांच्या सेवेसाठी असं वाटपत थांबवायला आवडत नाही, मला पटकन काहीतरी जे काही तुम्हाला प्रसाद मला द्यायचा आहे तर द्या आणि पटकन मी माझ्या भगवंताच्या सेवेला, वरदाच्या सेवेला गेलो पाहिजे. अशा प्रकारे मग असं म्हटल्याबरोबर त्यांच्या पत्नी, रामानुजांच्या पत्नी त्यांना सगळे जे काही प्लेट वाढतात, सगळे पदार्थ त्यांना अतिशय यथेच्छ खाऊ घालतात आणि त्यांना पुन्हा रामानुज यायच्या आतमध्ये ते निघून पण जातात. आणि अशा प्रकारे दोघांची उकाचूक होते आणि पुन्हा मग ते गेल्यानंतर रामानुज परत येतात आणि आल्यानंतर पत्नीला विचारतात, जे पाहतात पत्नी त्यावेळेस ते जेव्हा आले त्यावेळेस परत एकदा कुकिंग करायला सुरुवात केली असतं त्यांनी. आणि हे कुकिंग करताना पत्नीला पाहिल्यानंतर त्यांना आश्चर्य वाटतात, हे काय चाललंय, मी तर त्यांना आणायला गेलो होतो, त्यांना प्रसाद झालेला होता, सगळं सर्व करायचं, फक्त तू कुकिंग का करायला सुरुवात केली परत. तर ते विचारतात कुठे आहेत कांचीपूर्ण. तर त्यांचं पत्नीकडून उत्तर काय येत आहे, ते आले पण त्यांनी प्रसाद घेतला आणि ते गेलं सुद्धा. तर या उत्तरावर रामानुजाचार्य एकदम गोंधळून गेले आणि त्यांनी विचारलं त्यांचं उच्चिष्ट कुठे आहे, त्यांची जी प्लेट, ज्या केळीच्या पानावर त्यांना जो ऑफर केलंस, त्यांना जे पदार्थ वाढलेस ते पान कुठे आहे, त्याच्यातले पदार्थ कुठे आहेत शिल्लक असलेले. तर हे विचारल्यानंतर त्या म्हणतात ते तर शूद्र आहेत, मी त्यांचं जे काही प्लेट होती ती आपल्या घरातली जी काही दासी आहे तिला देऊन टाकलं आणि ते ज्या ठिकाणी बसले ते ठिकाण ते पूर्णपणे गाईच्या शेणानं गोमूत्रानं काय केलंय, पूर्णपणे स्वच्छ केलंय, पुन्हा सारून घेतलंय, मी पुन्हा आंघोळ केली आहे आणि आता मी पुन्हा तुमच्यासाठी काय करते, कुकिंग करते. अशा प्रकारचे शब्द जेव्हा पत्नीकडून त्यांच्या कानावर पडले त्यावेळेस त्यांना इतका राग आला आणि इतके ते अपसेट झाले, त्यांना इतकं वाईट वाटलं की या व्यक्तीच्या, स्त्री आपल्या पत्नीच्या मनामधून हा जो काही जातीचा श्रेष्ठतेचा जो भाग आहे तो काही गेलेला नाहीये आणि एवढ्या शुद्ध वैष्णवाचा तिने या ठिकाणी अपराध केलेला आहे. आणि अशा प्रकारे त्यांना खूप वाईट वाटलं आणि माझ्या जीवनाचा जो काही गोल होता, उद्दिष्ट होतं, त्यांचं उद्दिष्ट प्राप्त करून कमीत कमी माझ्यामध्ये ती शुद्धता आली असती, माझ्यामध्ये ते काही गुण प्राप्त झाले असते आणि त्यामुळे मला कदाचित त्यांच्याकडून दीक्षा मिळाली असती. तर ही दीक्षा माझ्या पत्नीमुळे काय झाली, मला मिळण्याची संधी माझ्याकडून निघून गेलेली आहे. अशा प्रकारे त्यांना खूप दुःख झालं. या पद्धतीने आपल्या पत्नीकडून खूप मोठा अपराध झालाय हे झाल्यानंतर मग त्यांनी ठरवलं की नाही, नंतर त्यांनी पत्नी अशा प्रकारचा जो काही भाग आहे त्याच्यामध्ये मी ब्राह्मण किंवा आपण ब्राह्मण आहोत, बाकीचे शूद्र आहोत आणि भक्त किती श्रेष्ठ असतात हा भाग तिच्याकडे किंवा समजून घेण्याची पात्रता नसल्यामुळे त्यांनी नंतर ठरवलं की नाही आता बस, अशा प्रकारचं हे सांसारिक जीवन जगून उपयोग नाही. त्यांनी नंतर डायरेक्ट वरदराजाच्या मंदिरात गेले आणि पत्नीला एक वेगळ्या प्रकारे ट्रिक केलं, फसवलं की तुला एक ब्राह्मण होते मध्येच रस्त्यामध्येच त्यांना भेटले, तर काय केलं पाहिजे, हिच्याकडून तर आपण हिच्यापासून तर सुटका करून घेतली पाहिजे. आणि म्हणून त्या ब्राह्मणाला जरा दुःखात होते, तर म्हटले काय झालं, तू का दुःखी आहेस, एक काम कर, तुला चांगलं जेवण करायचं आहे मस्तपैकी, तर तू काय कर, हे मी पत्र लिहून देतोय, हे पत्र फक्त आमच्या घरी नेऊन द्यायचं. आणि पत्र कुणी लिहिलेलं दाखवलं की रामानुजांच्या पत्नी जे आहेत त्यांचे जे वडील आहेत म्हणजे सासऱ्यांचं पत्र आहे असं त्यांनी लिहिलं आणि तुझ्या भावाचं लग्न आहे आणि तुला घरी लग्नासाठी निमंत्रित केलं आहे अशा प्रकारचं पत्र तो मजकूर दिला आणि त्या ब्राह्मणाकडे दिला आणि जाऊन फक्त हे पत्र दे, तुला खूप छान जे काही पदार्थ खायचे, तुला काही भेटी वगैरे मिळायच्या त्या सगळ्या मिळतील आणि अशा प्रकारे तुझी छान सेवा होईल. ते पत्र त्यांनी आणून दिलं आणि अतिशय आनंदानं
सगळी त्या ब्राह्मणाची सेवा केली, त्यांना भेटवस्तू दिल्या, अलंकार दिले, सगळं दिलं आणि आनंदामध्ये ती माहेरी निघून गेली. आणि गेल्याबरोबर डायरेक्ट रामानुजाचार्य कुठे गेले? कांचीपूर्णकडे वरदराजांच्या मंदिरात गेले आणि तिथे त्यांच्याकडून, भगवंतांकडून त्यांनी संन्यास ग्रहण केला. आणि अशा प्रकारे या आपल्या, जसं प्रभुपादांच्या बाबतीत सुद्धा घडलंय की एका साध्या गोष्टीसाठी टी और मी, जेव्हा तो प्रश्न आला, भागवताचं केलेलं ट्रान्सलेशन त्यांनी काय केलं? फक्त चहाची बिस्किट, त्या चहाबरोबर खाण्याची बिस्किटं मिळवण्यासाठी ते पूर्णपणे जे काही लिहिलेलं होतं, त्यांनी ट्रान्स्क्रिप्ट होतं, हस्तलिखित होतं, ते एका रद्दीवाल्याला विकून टाकलं आणि त्या मिळालेल्या पैशामधून त्यांनी ती बिस्किटं घेतली. तर तशा पद्धतीने यांच्याही जीवनामध्ये आपण पाहतो की रामानुजाचार्यांना सुद्धा एका वेगळ्या पद्धतीने त्यांना ट्रिक करावं लागलं, फसवावं लागलं आणि आपली स्वतःची सुटका करून घ्यावी लागली. कदाचित आपल्याला हे वरवर दिसत भौतिक वाटत असेल, फसवणं वगैरे, पण कदाचित त्याच्यामध्ये सुद्धा भगवंताची काही लीला असू शकते. तर या पद्धतीने अजून एक संबंधाबद्दल मला या ठिकाणी आपल्याला आपण चर्चा करू शकतो. यमुनाचार्यांचे अजून एक शिष्य होते गोष्टीपूर्ण. तर गोष्टीपूर्ण आणि रामानुजाचार्य यांच्यामध्ये सुद्धा एक वेगळ्या प्रकारचं, विशेष प्रकारचं नातं होतं. हे आपल्याला त्यांच्या संबंधावरून लक्षात येईल. गोष्टीपूर्ण अतिशय विद्वान होते, शास्त्राच्या अध्ययनामध्ये अतिशय पारंगत, आणि एवढं ज्ञान त्यांच्याकडे आहे हे जेव्हा त्यांना कळलं रामानुजाचार्यांना की आपण यांच्याकडून सुद्धा काहीतरी शिकू शकतो, तर हे समजल्यानंतर ते ठरवतात की आपल्याला गोष्टीपूर्णांना भेटायला पाहिजे. पण गोष्टीपूर्ण मात्र कांचीपुरमपासून जरा दूर अंतरावर एका झोपडीमध्ये, एका कॉटेजमध्ये राहायचे. त्यांनी ठरवलं की आपल्याला या श्लोकाचा जर आपल्याला योग्य अर्थ समजून घ्यायचा असेल तर आपल्याला गोष्टीपूर्णकडे गेल्याशिवाय पर्याय नाही. मग त्यांनी ठरवलं आणि चालत चालत, दूर अंतर होतं, तर त्या ठिकाणी त्यांच्या झोपडीपर्यंत ते पोहोचले आणि दार लावलेलं होतं. त्यांनी दारावर वाजवलं आणि आतून गोष्टीपूर्ण विचारतात, हु इज इट, कोण आहे? तो हु इज इट म्हटल्यानंतर रामानुजाचार्य बाहेरून उत्तर देतात, इट इज मी, इट इज आय रामानुजाचार्य. आणि हे उत्तर मिळाल्यानंतर आतून परत पुन्हा गोष्टीपूर्ण म्हणतात, कम बॅक वेन आय एम डेड. इंग्लिशमध्ये हा संवाद घडला त्यांच्यामध्ये, म्हणजे त्यावेळेस संस्कृतमध्ये घडला असेल, पण राधानाथ महाराजांनी हे लेक्चर इंग्लिशमध्ये दिलं आहे. त्याच्यामध्ये म्हणतात, कम बॅक वेन आय एम डेड. तर हे कळत नाही त्यांना की हे कसं शक्य होणार आहे, आय एम डेड. म्हणजे जेव्हा गोष्टीपूर्णचा मृत्यू होईल तेव्हा परत ये. पण ते म्हणतील काहीतरी असेल याच्यामध्ये, मागे काहीतरी, याच्या मागे काहीतरी त्यांना संदेश द्यायचा असेल. ते कुठल्याही प्रकारे वादविवाद न घालता परत मागे जातात, परत काही दिवस जाऊ देतात, परत दुसऱ्या वेळेस तेवढं अंतर चालत येतात, त्या झोपडीजवळ येतात, दरवाजावर नॉक करतात आणि वाजवल्यानंतर आतून पुन्हा एकदा गोष्टीपूर्ण म्हणतात, हु इज इट, कोण आहे? पुन्हा एकदा रामानुजाचार्यांचं तेच उत्तर, काय? इट इज आय रामानुजाचार्य. पुन्हा उत्तर तेच ठरलेलं, कम बॅक वेन आय एम डेड. तर या प्रकारे हे उत्तर मिळाल्यानंतर ते पुन्हा विचार करतात की कदाचित आपल्याबद्दल किंवा त्यांचं काहीतरी साधनं असेल, काही असेल, पण ते काही प्रयत्न सोडत नाहीत. तर हे फक्त 1 किंवा 2 वेळेस प्रयत्न नाही करत, 17 वेळेस प्रयत्न करतात, सेम उत्तर त्यांना मिळत राहतं. 18व्या वेळेस मात्र ते जातात काही कालावधी गेल्यानंतर, आणि त्यावेळेस मात्र ते जे प्रश्नाचं उत्तर ते देत होते ते उत्तर जरा थोडं वेगळ्या पद्धतीने देतात. काय म्हणतात? परत एकदा तो प्रश्न वाजवतात आणि म्हणतात, हु इज इट. यावेळेस मात्र ते उत्तर, जो त्यातला जो आय असतो, इट इज आय रामानुजाचार्य, तर तो आय त्यावेळेस ते म्हणत नाहीत आणि काय म्हणतात, इट इज युअर हंबल सर्वंट. मी एक तुमचा नम्र
सेवक आहे. आणि त्यावेळेस गोष्टी पूर्ण पटकन दरवाजा उघडतात, येस वेलकम. मग यांना कळत नाहीये की मी आतापर्यंत एक उत्तर देत होतो, इट इज आय रामानुजाचार्य, आणि यावेळेस मी फक्त थोडंसं उत्तर बदललं, इट इज युअर हंबल सर्वंट. यावेळेस मात्र त्यांनी तात्काळ दरवाजा उघडला आणि त्यांना लगेच न विचारता त्या प्रश्नाचं उत्तर कळलं. काय उत्तर होतं त्याचं? तो आय जो आहे, मी जो आहे, अहंकार आहे, जो इगो आहे आपल्यामधला, जोपर्यंत आपण तो आपला अहंकार, मी कुणीतरी आहे, मी श्रेष्ठ आहे, हा जात नाही आणि त्याची जागा जोपर्यंत आपण भगवंतांचा, भगवंताच्या भक्तांचा नम्र सेवक आहोत, हा भाव जोपर्यंत आपल्यामध्ये येत नाही तोपर्यंत आपल्याला कुठल्याही प्रकारचं आध्यात्मिक ज्ञान मिळू शकत नाही. तर ही शिकवण आपल्याला यांच्या संबंधातून मिळू शकते की भगवंत आणि भगवंताचे भक्त हे अशाच व्यक्तीला, विनम्र व्यक्तीला हे ज्ञान देतात आणि गुरु शिष्य परंपरेनं ते ज्ञान पुढे जातं. आणि बऱ्याचदा आपल्याकडे असं घडतं की लोकांसांगे ब्रह्मज्ञान आणि आपण स्वतः कोरडा पाषाण. जोपर्यंत आपल्याकडे ती नम्रता, शालीनता, विनम्रता, प्रामाणिकपणा आणि शरणागती आपल्याकडे येत नाही तोपर्यंत आपल्याला या बाबतीत कुठल्याही प्रकारचा आश्रय मिळू शकत नाही. आणि म्हणून त्यांनी त्यांच्या स्वतःच्या उदाहरणातून दाखवून दिलं की जोपर्यंत आपण अहंकार सोडत नाही तोपर्यंत आपल्याला कुणीही स्वीकारू शकत नाही किंवा आपल्याला पुढे प्रगती करता येत नाही. नंतर जेव्हा ते आत गेले, त्यांच्यामध्ये चर्चा झाली, त्यांना ज्या श्लोकाचा अर्थ समजून घ्यायचा होता, त्यांच्याकडून जे शिकायचं होतं ते त्यांनी रामानुजांना म्हणजे गोष्टीपूर्णने सांगितलं की या प्रकारे हा श्लोक आहे, अशा पद्धतीने तुम्ही जर हा श्लोक म्हटला तर तुमचा या भवसागरामधून नक्कीच काय होईल, उद्धार होईल, तुम्ही याच्यामधून तरून जाऊ शकता. पण हे सांगितल्यानंतर त्यांनी एक अट घातली, हे जे ज्ञान मी तुला दिलंय हे कुणालाही सांगायचं नाही, कारण हे ज्ञान अशाच पात्र व्यक्तीपर्यंत गेलं पाहिजे ज्याच्याकडे ती पात्रता आहे, ज्याच्याकडे ते क्वालिफिकेशन आहे, त्या व्यक्तीलाच ते गेलं पाहिजे. जर इतर कुणालाही जर ते दिलं तर तो खूप मोठा अपराध होईल. अशा प्रकारे जेव्हा ते सांगतात त्यावेळेस तात्काळ रामानुजाचार्य म्हणतात की ठीक, हरकत नाही, या एका मंत्राने अशा प्रकारे जर या भवसागरामधून याची सुटका होणार आहे तर हे नक्कीच मी ते पाळेल. तिथे वचन देतात की कुणाला सांगणार नाही. आणि ज्या क्षणी त्यातून बाहेर निघतात, त्यांच्या झोपडीतून आणि बाहेर जातात आणि थोड्या अंतरावर खूप मोठी गर्दी जमलेली असते लोकांची, आणि तिथे गेल्यानंतर पटकन उभे राहतात आणि त्या लोकांना एका उंच ठिकाणावर, मंदिराच्या बाजूला एका इमारतीवर जातात आणि उंचावर जाऊन सगळ्यांना बोलवतात. काय म्हणतात, सगळे इकडे या, मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे, सगळे इकडे या, मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. आणि अशा प्रकारे त्या संपूर्ण मोठ्या समूहाला जे गोष्टीपूर्ण अतिशय महत्त्वाचं गुह्य ज्ञान त्यांना दिलंय ते सगळ्यांना त्यांनी काय केलं, वाटप करून टाकलं. जसं आपण खिरापत वाटतो, कोणाची पात्रता न म्हणजे पात्र आहे न, त्याच्यामध्ये योग्यता आहे नाही, सगळ्यांना देऊन टाकलं. आणि जेव्हा हा गोंधळ चालू झाला त्यावेळेस जवळच असणाऱ्या झोपडीमध्ये ही गोष्ट कुणाकडे पोहोचली, गोष्टीपूर्ण. त्यांनाही कळलं की अरे काहीतरी झालंय बाहेर. ते बाहेर आले तर बघतात तर रामानुजाचार्य उंचावर जाऊन तिथे गेलायत आणि सगळ्यांना तो मंत्र जो त्यांनी दिलेला होता त्याचा अगदी वाटप केलेलं आहे. हे पाहिल्यानंतर गोष्टीपूर्णांना प्रचंड राग आला. अरे तुला कळतंय का तू काय करतोयस, केवढा मोठा अपराध करतोयस, मी तुला एक कंडिशन घातली होती, तुला अट घातली होती, हे करू नको म्हटलं होतं. अतिशय विनम्रपणे जेव्हा ते रागवतात तेव्हा विनम्रपणे रामानुजाचार्य त्यांच्या चरणाशी दंडवत घालतात, अगदी साष्टांग दंडवत घालून त्यांच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल माफी मागतात आणि त्यांना म्हणतात मी तुला एवढं सांगितलेलं असताना, तुला ठासून सांगितलंय, पुन्हा पुन्हा सांगितलं की हे कुणाला सांगायचं नाहीये, तू हे का केलंस. तर त्यावेळेस ते म्हणतात की जेव्हा मी हा मंत्र तुमच्या श्रीमुखातून ऐकला आणि हे जाणून घेतलं की जो कोणी या मंत्राचं उच्चारण करेल, जो कोणी या मंत्राचं रिसायटेशन करेल, त्यावेळेस या मंत्राच्या जोरावर त्या व्यक्तीला या पूर्णपणे या
भवसागरामध्ये जे काही भौतिक जगत आहे, या संसारामध्ये आपण अडकलो आहे, या त्रासामध्ये अडकलो आहे, त्याची या मंत्राच्या उच्चारानं या भवसागरातून सुटका होणार आहे आणि त्याला डायरेक्ट वैकुंठामध्ये भगवंतांबरोबर त्यांचा संग मिळणार आहे, त्यांच्या ठिकाणी तिथं जाण्याची संधी मिळणार आहे. हे मला जेव्हा समजलं आणि ह्या लोकांना जेव्हा मी समोर पाहिलं त्यावेळेस मी मला स्वतःला कंट्रोल करू शकलो नाही. ठीक आहे, तुला त्यांच्याबद्दल एवढी करुणा आहे, त्यांच्याबद्दल एवढं प्रेम आहे, पण तू आता मी सांगितलेल्या गोष्टीचा अपराध जो केला आहेस, जे काही वचन मोडलं आहेस, त्याच्यामुळे तुला नरकात जावं लागेल, त्याचं काय? त्यावर रामानुजाचार्य म्हणतात की यासाठी मी फक्त नरकात गेलो तर या सगळ्या लोकांचा जर उद्धार होत असेल तर मला नरकात जाणं सुद्धा मान्य आहे, मला कशाची काही चिंता नाही आहे. पण एका गोष्टीमुळं या एवढ्या लोकांचा उद्धार जर होणार असेल, या सगळ्यांना वैकुंठाचं जर दर्शन होणार असेल, वैकुंठात जाण्याची संधी मिळत असेल, तर मला तिथे कुठल्याही प्रकारचा त्रास मी सहन करायला तयार आहे. आणि हे जेव्हा गोष्टी पूर्णांना समजतं की त्यांना शॉक बसतो त्यांच्या जीवनाचा की अरे काय एवढ्या तीव्र स्वरूपाची ही जी काही करुणा आहे एका वयानं कमी असलेल्या भक्तामध्ये आहे. हे जेव्हा त्यांना जाणवतं, हे जेव्हा ते पाहतात समोर की मी एवढे वर्ष भक्तीमध्ये मला तो श्लोक मिळाला आहे, पण मी माझ्यापुरताच जपून ठेवला आहे, माझ्यापुरताच तो सुरक्षित ठेवला आहे, मी कुणाला देऊ शकलो नाही. पण या तरुण असणाऱ्या भक्ताच्या मनामध्ये किती करुणा आहे जीवांच्या प्रती, लोकांच्या प्रती. तर ही जेव्हा ती बाब लक्षात घेतात तेव्हा लगेच तात्काळ त्या ठिकाणी त्यांना म्हणतात रामानुजाचार्यांना, तू माझा शिष्य नाही आहेस, तू माझा आज एक प्रकारे काय बनलायस, गुरु बनलेला आहेस. तू मला आज दाखवून दिलंस की आपल्या मनामध्ये जी करुणा असायला पाहिजे ती कशा प्रकारची असायला पाहिजे, हे मी आज तुझ्याकडून शिकलोय. अशा प्रकारे गोष्टीपूर्ण आणि याच्या या प्रसंगातून आपण एक धडा घेऊ शकतो की जे काही चांगलं असेल आपल्या जीवनामध्ये आपल्याला मिळालेलं ते आपण इतरांना देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट लेसन, म्हणजे ज्याला आपण म्हणू खूप महत्त्वाचा धडा. जे काही चांगलं मिळतं ते आपण काय करतो, बऱ्याचदा या भौतिक जगातल्या नियमानुसार आपल्यासाठी सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करतो. पण वैष्णवांच्या जीवनामध्ये, भक्तांच्या जीवनामध्ये काय असलं पाहिजे की जे आपल्याला चांगलं मिळालं आहे, जे आपल्याकडे बेस्ट आहे ते आपण इतरांना दिलं पाहिजे. तर अशा प्रकारची एक शिकवण, खूप मोठी शिकवण ही रामानुजाचार्य आपल्याला या ठिकाणून या माध्यमातून देत आहेत. त्यांच्या जीवनामध्ये असे असंख्य प्रसंग आहेत. त्यांची एवढी ख्याती जेव्हा वाढत चालली तर त्यावेळेस त्यांचे विरोधक पण निर्माण झाले आणि त्यांना अनेक प्रकारे, जसं यादव प्रकाशाच्या बाबतीत आपण बघतो की हा आता याचं प्रस्थ मोठं होत चाललं आहे, याचे फॉलोअर्स वाढलेत, याचं दिलेलं स्पष्टीकरण लोकांना आवडतं आहे. तशाच प्रकारे जेव्हा ते श्रीरंगममध्ये होते तर तिथे सुद्धा एक अशी गोष्ट घडली की जे ते बघायचे, जे नवीन लोक यायचे मंदिरामध्ये ते सगळे कुणाकडे आकर्षित व्हायचे, रामानुजाचार्यांकडे. आणि बाकीचे जे काही भक्त आहेत, तिथले पुजारी आहेत, त्यांच्या मनामध्ये पुन्हा एक ईर्ष्या निर्माण झाली की जर हे असंच चालू राहिलं तर आपलं काही खरं नाही, आपल्याला कोणी विचारणार नाही, आपल्याला निश्चितच भिक्षापात्र घ्यावं लागेल. तर त्यातले जे एक प्रमुख पुजारी होते तर त्यांच्या मनामध्ये सुद्धा अशा प्रकारची ईर्ष्या ही अगदी टोकाला पोहोचली आणि यांचं काहीतरी केलं पाहिजे. जसं यादव प्रकाशने ठरवलं तसं त्यांच्याही मनात आलं आणि त्यांनी ठरवलं की नाही, आता काय करायला पाहिजे, यांचा काटा काढला पाहिजे. मग ते पुजारी आपल्या पत्नीला सांगतात की काय कर, छान पदार्थ कर आणि मी, मग ते घरी जातानाच अतिशय जहाल अशा प्रकारचं विष पत्नीकडे देतात आणि पदार्थ बनव, परंतु त्या पदार्थावर काय कर, हे विष त्याच्यामध्ये टाकून दे आणि जेव्हा ते येतील तेव्हा ते विष टाकलेले पदार्थ त्यांना तू खाऊ घालायचे. पण रामानुजाचार्य जेव्हा त्यांनी निमंत्रण देतात आणि मग एका पुजारीने दिलेलं, एका भक्तानं दिलेलं निमंत्रण कसं नाकारायचं, त्यांना कल्पनाही नाही आहे की यांचा प्लॅन काय. ते अगदी नम्रपणे, प्रामाणिकपणे त्यांनी बोलवलं आहे तर त्यांच्या घरी जातात. पण जेव्हा घरी जातात तिथे गेल्यानंतर मात्र त्यांची पत्नी जी आहे ती पत्नी मात्र त्यांना पाहिल्यानंतर त्यांचा जो निरागस बालका समानचा चेहरा आहे, त्या चेहऱ्यावर कुठल्या प्रकारचं भय नाही आहे, इतकं इनोसंट की त्यांचा जो प्लॅन आहे तो प्लॅन त्या ॲक्टिवेट करू शकत नाही. इतका निरागस बालकासारखं त्यांचं जे
निरागसपणा पाहून या बालकाला, ज्याच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचं भय नाही आहे, अगदी निष्पाप असणारं हे जे काही हा मुलगा आहे, हे भक्त आहेत, यांना मारायचं हा विचार तिच्या मनामध्ये येत नाही. ती करू शकत नाही, प्रयत्न करते, पण त्यांच्याकडे पाहून त्यांना ते धाडस होत नाही. आणि अशा प्रकारे ती स्पष्टपणे सांगून टाकते की माझ्या नवऱ्यानं मला अशा प्रकारचं विष आणून दिलं आहे, हे पदार्थ मी बनवले आहेत, त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि तुला ते खाऊ घालायचं आहे आणि तुला मारायचं आहे, हे स्पष्टपणे सांगतात. आणि सांगतात की तू इथून निघून गेलं बरं, माझ्याकडून हे अशा प्रकारचं कृत्य होणार नाही. आणि अशा प्रकारे असे जे काही ईर्ष्या करणारे जीव आहेत, त्यांच्या फक्त दिसण्यामुळे, त्यांचा जो काही ऑरा आहे, त्यांचं जे काही प्रभाव आहे, त्यांच्याकडे असणारी जी काही तेज आहे, त्याच्यामुळे सुद्धा काही काही प्रसंगामधून ते वाचलेले आहेत. तर संपूर्ण त्यांच्या रामानुजांच्या जीवनामधून जे शिकवणी जे आहेत, त्याच्यातला जर सार आपल्याला घ्यायचा असेल तर त्यांनी एक विशिष्ट अशा प्रकारचं शिक्षण किंवा एक तत्त्व आपल्याला दिलं, तत्त्वज्ञान आपल्याला दिलं की जे आपण विशिष्ट अद्वैत म्हणून ओळखलं जातं. तर विशिष्ट अद्वैत काय? तर जसं आपल्या ब्रह्ममध्व गौडीय संप्रदायामध्ये सुद्धा जो तत्त्वज्ञान आहे त्याच्याप्रमाणेच ते तत्त्वज्ञान आहे, परंतु विशिष्ट अद्वैत तत्त्वज्ञान त्याची व्याख्या जर सर्वसामान्यपणे आपल्याला करायची म्हटलं तर जीव आणि हे भौतिक जगत, जीव जसं भगवद्गीतेमध्ये सुद्धा हे विषय आहेत, जीव नंतर भौतिक जगत जे काय आपण त्याला मटेरियल वर्ल्ड म्हणू, हे दोन वेगळे घटक आहेत, पण हे कुणावर अवलंबून आहेत? ईश्वरावर अवलंबून आहेत. जसं मायावाद काय म्हणतात, त्यांचं तत्व आहे काय, ब्रह्मसत्य जगन्मिथ्या, बरोबर. तर या तत्वाप्रमाणे ते म्हणतात की हे संपूर्ण जीव वगैरे किंवा ही भौतिक सृष्टी काय मिथ्या आहे, खोटं आहे, इल्युजन आहे, भ्रम आहे. फक्त एकच काय सत्य आहे, ब्रह्म परमेश्वर हे सत्य, तेवढं ते मानतात. पण जीव आणि ही भौतिक जगत याला ते मानत नाहीत, हे सगळं पूर्णपणे भ्रम आहे अशा प्रकारचं. मग जे शंकराचार्यांचं जे काही तत्त्वज्ञान होतं, खास त्यांच्याकडून घेण्यासारखी जी गोष्ट आहे आपण रामानुजाचार्यांच्या जीवनामधून, की त्यांनी हे सांगितलं की हे जीवसुद्धा सत्य आहेत आणि हे जगतसुद्धा सत्य आहे, पण हे दोन्ही घटक कुणावर अवलंबून आहेत? ईश्वरावर अवलंबून आहेत. परमेश्वर जे आहेत ते साकार आहेत, त्यांना विशिष्ट गुण आहेत, त्यांच्याकडे रूप आहे, लीला आहे, आणि त्यांच्या जसं एखादा राजा आहे, राजा फक्त एकटा असतो का? राजा म्हणजे त्यांच्याकडे शक्ती असतात, त्यांचे प्रधान असतात, त्यांचे सेवक असतात, सगळ्या प्रकारचे त्यांच्याकडे. फक्त राजा जर म्हटलं एखाद्या कॅपिटलमध्ये राहायचं, एखाद्या राजधानीमध्ये, तर एकटा असतो का? नाही. तर भगवंत फक्त एकटे राहू शकतात का? नाही. त्यांच्याकडे असंख्य शक्ती आहेत आणि त्या शक्ती मात्र शंकराचार्य मानत नव्हते. आणि हे त्यांनी या ठिकाणी सिद्ध केलं की भगवंत हे परमेश्वर आहेत आणि त्यांच्या ह्या बाकीच्या ज्या शक्ती आहेत, जीव आणि भौतिक जगत, हे शाश्वत आहेत, परंतु काही काळापुरते ते प्रकट होतात आणि काही काळापुरते ते अप्रकट होतात, पण ते खोटे नाही आहेत, मिथ्या नाही आहेत, अशा प्रकारचं तत्त्वज्ञान त्यांनी प्रस्थापित केलं. आणि या तत्त्वज्ञानापुढे ते पुढे म्हणतात की भगवंत हे 5 प्रमुख गोष्टीमध्ये प्रकट होतात. तर भगवंत हे पर आहेत, भगवंत युह आहेत, त्यानंतर भगवंत विभव आहेत आणि भगवंत अर्च आणि अंतर्यामी आहेत. अशा 5 प्रकारे भगवंत आपल्याला प्रकट होतात. तर पर म्हणजे काय? तर हे जर आपल्याला थोडं समजून घ्यायचं तर थोडंसं फिलॉसॉफिकल आहे. त्यांनी दिलेलं त्यातल्या आपण त्यांच्या जीवनामधल्या अनेक गोष्टी पाहिल्या, त्यांच्या काही पास्ट टाइम्स बघितल्या, पण त्यांनी दिलेलं मुख्य तत्त्वज्ञान काय? पर म्हणजे काय? तर भगवंत हे दिव्य आहेत आणि ते कुठे आहेत? वैकुंठामध्ये आहेत, आकाशामध्ये आहेत. पण आकाशामध्ये आहेत, भगवंत दूर आहेत आपल्यापेक्षा, म्हणजे आपण इथे पृथ्वीवर आहोत, मग आपल्याला वैकुंठात जाण्याचा आणि ॲक्सेस तर नाही आहे, मग त्याचा काय उपयोग आहे? नाही आहे. तर त्याच्यामुळे आपल्याला जसं आपण याचं उदाहरण घेऊ शकतो इथं की भगवंत वैकुंठात आहेत, आपण इथं आहोत, पण आपल्याला तिथे जाण्याचा ॲक्सेस नाही, तिथं जाऊन आपण त्यांच्याशी कुठल्याही प्रकारचा संवाद करू शकत नाही. जसं म्हणता येईल की
आकाशामध्ये ढग आहेत, जसं आपण इथं आपल्याला तहान लागली आहे आणि एखादा कोणीतरी आपल्याला म्हणतोय की बघ तिथे पाणी आहे, कुठं? आकाशामध्ये, ढगात. ते आपल्याला घेता येईल का? इम्पॉसिबल आहे. तर तशा प्रकारे हे जे परत त्यांचं स्वरूप आहे तर ते कुठलं आहे? वैकुंठामधलं आहे. त्यानंतर व्यूह जे आहे तर त्याच्यामध्ये दुसरं उदाहरण की जसं आता आपण इथे भारतामध्ये आहोत आणि आपण समजा तहान लागली आहे आणि पण पाण्याचा शोध घेतोय आणि आपल्याला कोणतरी म्हणतं की न्यूयॉर्क जवळ प्रशांत महासागर आहे, तिथे खूप पाणी आहे. काय? आपण कुठे? इथे, आणि प्रशांत महासागरामध्ये तिथे खूप पाणी आहे. इथेही म्हटलं तरी आपल्याला पुन्हा काय, जे अंतर आहे इथून जवळजवळ 10,000 किलोमीटर, ते आपल्या ॲक्सेसमध्ये नाही, आपल्याला त्याचा उपयोग होणार नाही आहे. तर अशा प्रकारे हे जे काही स्वरूप आहेत भगवंताचे, मग ते पर असेल, युह असेल, ते आपल्यापासून खूप दूर आहे आणि त्याचा आपल्याला लाभ होत नाही. त्यानंतर तिसरा जो काय आहे भगवंताचं रूप, ते आहे विभव. विभव म्हणजे अवतार. तर याच्यापूर्वी, आता आपण कलियुगामध्ये आहोत, तर याच्यापूर्वी भगवंताचे अनेक अवतार होऊन गेले. भगवंतांचा राम अवतार आहे, त्यांचा वराह अवतार आहे, नरसिंह अवतार आहे, श्रीकृष्णांचा अवतार आहे. पण त्या काळामध्ये आपण नव्हतो. त्या काळात जे लोक होते प्रत्यक्ष त्यांना जे पाहू शकत होते, असं म्हटलं जातं की भगवंतांनी, चैतन्य महाप्रभूंनी ज्यावेळेस दक्षिण भारतामध्ये यात्रा केली, फक्त त्यांचा नेत्र कटाक्ष टाकून त्यांनी अनेक लोकांना, गावांना काय केलंय? भक्ती दिलेली आहे. फक्त त्यांनी पाहिल्यानंतर सगळे लोक काय झालेले आहेत? या संपूर्ण भवसागरातून मुक्त होऊन भक्तीमध्ये विलीन झालेले आहेत. त्यांची शुद्ध भक्ती त्यांना मिळालेली आहे. ते त्यावेळेस शक्य होतं, पण आता आपल्याला शक्य आहे का? इट इज नॉट पॉसिबल. म्हणून विभव हा जो आहे अवतार त्यांचा, त्या काळात जे काही लोक त्यांच्या प्रत्यक्ष समोर होते, जसं महाभारताचं युद्ध, भगवंताच्या समोर जेवढी सेना होती त्यांच्याकडे फक्त कटाक्ष टाकून सुद्धा त्यांनी काय केलंय? या भौतिक जगातून त्यांना मुक्त केलंय. ते मात्र आपल्याला शक्य नाही आहे. नंतर मग राहिला कुठला आहे? अर्च. अर्च म्हणजे विग्रह. तर आपल्याला ॲक्सेसिबल कुठले आहेत? विग्रह. जसं इथे जगन्नाथ आहेत, बलदेव आहेत, सुभद्रामाई आहेत, सुदर्शनजी आहेत. तर यांचं आपण काय करू शकतो? इथे येऊन ॲक्सेस घेऊ शकतो, त्यांच्यासमोर आपण प्रार्थना करू शकतो. हे जसं याची तुलना आपल्याला करता येईल एखाद्या आपल्या घराजवळचं तळं. आतापर्यंत काय होतं? युह, महासागर, जाऊ शकत नाही. पण दुसरं होतं अवतार, ते पण आपल्याजवळ नाही आहे. आणि मग हे जे काही अर्चविग्रह आहेत, हे मात्र आपल्या घराजवळचं तलाव असल्याप्रमाणे, जिथे गोडं पाणी आहे तिथे आपण जाऊ शकतोय, ते पाणी घेऊ शकतोय, आपल्याला आपल्या घरामध्ये त्याचा वापर करू शकतो. आणि त्यानंतर शेवटचा जो काही आहे अंतर्यामी. प्रत्येकाच्या हृदयामध्ये भगवंत आपल्या अंतर्यामी परमात्मा रूपाने आपल्यामध्ये आहेत. तर याचं उदाहरण कसं? आता अंतर्यामी भगवंत कसे प्राप्त करायचे ते पण कठीण आहे. जसं जे लोक जसे भीष्म पितामहासारखे जे लोक आहेत, ज्यांना या सगळ्या प्रक्रिया माहिती आहेत, ध्यान, धारणा वगैरे हे सगळं, त्या लोकांनी अनेक हजार वर्ष तपश्चर्या केल्यानंतर त्यांना कुठे हृदयामध्ये भगवंताचं दर्शन घडतं. बरोबर? ते आपल्यासाठी तेवढी सोपी गोष्ट आहे का ती प्रक्रिया? नाही, कठीण आहे. म्हणून ती अंतर्यामी भगवंत सुद्धा हे जसं जमिनीखाली, आता जसं आपण तलावाचं उदाहरण पाहिलं, तर अंतर्यामी भगवंत म्हणजे काय? जमीन आहे, जमिनीखाली पाणी आहे. पण पाणी कधी मिळतं? विहीर खोदली तर. आणि आपण जसं आता या जगामध्ये आपण विहीर खोदण्याचा प्रयत्न करतो, बऱ्याचदा दुष्काळ पडतो, काही वेळेस पाऊस पडत नाही, किती खोदलं तर पाणी लागेल याची गॅरंटी नाही आहे. तशा प्रकारे अंतर्यामी भगवंत जरी आपल्या हृदयात जरी असले तरी आपल्याला त्याचं दर्शन घडेल का, आपल्याला ते समजतील का, तिथपर्यंत जाण्याची पात्रता आपल्यामध्ये नाही आहे. म्हणून याच्या पुढचा जो एक मार्ग आहे भगवंतांना प्राप्त करण्याचा, आपण म्हणू शकतो या संस्थेमध्ये आपण जोडलं गेलो आहे. तर याच्यामधून आपल्याला काय केलं आहे? जसं अर्चविग्रह एक तलाव आहे, त्या तलावामधून आपल्या घरात पाईपलाईन आलेली आहे. ती पाईपलाईन कुठली आहे? आपल्याला या संस्थेच्या माध्यमातून मिळालेली जी काही हरिनामाची जी पाईपलाईन आहे, हरिनाम जे आहे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. तर ही पाईपलाईन श्री चैतन्य महाप्रभूंच्या कृपेने, ज्यांना सगळ्यात कृपाळू अवतार समजला जातो, तर त्याच तत्वज्ञानाच्या आधारे आपण पुढे म्हणू शकतो की त्यांच्या रूपानं आपल्याला त्या तलावातून डायरेक्ट पाईपलाईन
नळानं आपल्या घरामध्ये जिथे जिथे पाहिजे, किचनमध्ये, इकडे तिकडे सगळीकडे त्या पाण्याचा काय केलेला आहे, पुरवठा केलेला आहे. ते हरिनाम आपल्याला या महाप्रभूंच्या कृपेमुळं प्राप्त झालेलं आहे. तर अशा प्रकारे हे हरिनाम जर आपण घेतलं तर आपल्याला हे पर असेल, युह असेल, अवतार असतील किंवा विभव असेल, अर्च असतील, अंतर्यामी, या सगळ्यांचा आपल्याला म्हणजे प्रयत्नही करायची गरज नाही. फक्त आपण केवळ जर हरिनाम घेतलं आणि दररोज सकाळी उठून जर आपण, प्रभुपादांनी आपल्याला जे काही दिलेलं आहे की तुम्ही जर तुम्हाला या आध्यात्मिक जीवनामध्ये जर प्रगती करायची असेल तर 99% जो भाग आहे तो कशावर आहे, आपल्या साधनेवर आहे. बाकीच्या सगळ्या सेवा वगैरे जे आपण करतो ते फक्त 1% येतो. आणि आपली जी काही साधना आहे आणि त्याच्यामध्ये प्रमुख भाग म्हणजे काय, दररोज उठून सकाळी 16 माळांचा जप करणं, अपराधरहित जप करणं, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. ती गोष्ट आपल्याला प्रभुपादांच्या कृपेने, महाप्रभूंच्या कृपेने आपल्याला पाईपलाईन जशी आपल्या घरात यावी आणि पाणी आपल्या सिंकमध्ये, बेसिनमध्ये आपल्याला मिळावं, तशा प्रकारे सहजासहजी मिळालेलं आहे. तर त्याचा लाभ आपल्याला घेण्यासाठी आपल्याला नियमितपणे सकाळी उठून ब्रह्ममुहूर्तामध्ये ज्यांना शक्य आहे त्यांनी हा 16 माळेचा जप केला पाहिजे. आणि आपल्या जीवनामध्ये मिळालेली ही संधी जी आहे ती संधी आपण नक्की घेतली पाहिजे. तर आज या ठिकाणी रामानुजाचार्य यांच्या आविर्भाव दिनाच्या निमित्तानं आपण त्यांच्या काही लीला ऐकल्या, त्यांचे पास टाईम्स ऐकले आणि त्यांच्या जीवनामधून जी काही महत्त्वाची शिकवण त्यांनी दिली की जी महाप्रभूंनी सुद्धा स्वीकारलेली आहे. बघा, महाप्रभूंनी या 4ही संप्रदायामधून प्रत्येक 2-2 गोष्टी घेतल्या आहेत. जसं श्री संप्रदायामधून त्यांनी ज्या 2 गोष्टी घेतल्या, एक आहे शुद्ध भक्ती, जी रामानुजाचार्यांनी, यमुनाचार्यांनी जी आपल्याला दिली, ती पहिली गोष्ट घेतली श्री संप्रदायामधून, ती आहे शुद्ध भक्ती. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे वैष्णव सेवा, जी महाप्रभूंनी आपल्याला दिली आणि प्रभुपादांनी सुद्धा आपल्याला पुढे दिली. त्यानंतर मध्व संप्रदाय जो आहे त्याच्यामधून जे काही महाप्रभूंनी घेतलं तो म्हणजे तिसरा भाग म्हणजे विग्रह, कुठल्याही प्रकारचे विग्रह, मग ते काष्टातील असतील, मेटलमधले असतील किंवा मातीमधले असतील, तर या विग्रहांना श्रीकृष्णांपासून ते वेगळे नाही आहेत, ते भिन्न नाही आहेत. तर हा भाग आपण त्यांच्याकडून घेतला. आणि मध्व संप्रदायातून अजून एक भाग आपण घेतला, ते म्हणजे मायावादाचं पूर्णपणे खंडन. कुठल्याही प्रकारे मायावादाची, म्हणजे मायावादीचे जे भाष्य आहे त्यांनी सांगितलेली कुठली गोष्ट ऐकायची सुद्धा नाही, ही महत्त्वाची गोष्ट आपण मध्व संप्रदायामधून घेतलेली आहे, महाप्रभूंनी घेतली आहे. त्यानंतर रुद्र संप्रदायातून 2 गोष्टी आपण ज्या मिळवल्या किंवा महाप्रभूंनी घेतल्या, ती म्हणजे श्रीकृष्ण एकमेव आश्रय आहेत, यांच्या व्यतिरिक्त आपल्याला भक्ती मार्गामध्ये कुणीही आश्रय नाही आहेत, फक्त भगवंतांचे चरण कमल हे आपल्यासाठी आश्रय आहेत. त्यानंतर दुसरी गोष्ट जी रुद्र संप्रदायातून महाप्रभूंनी घेतली ती म्हणजे रागा भक्ती, उत्स्फूर्त भक्ती. आपल्यासाठी ती नाही आहे, आपल्याला साधना भक्ती आपण आहोत, आपण त्याच्यामध्ये साधना सिद्ध जे काही आहोत, तर त्या प्रकारे आपण पुढे जाणं महत्त्वाचं आहे. जे आपण वृंदावनमध्ये जे काही भक्त पाहतो, ज्यांचं भगवंताप्रती उत्स्फूर्त प्रेम आहे, ते त्यांच्याकडून आपण घेतलेलं आहे. आणि चौथा जो संप्रदाय आहे कुमार संप्रदाय, ज्याला चतुष्कुमारांचा संप्रदाय आपण म्हणू, तर त्याच्यामधून महाप्रभूंनी 2 गोष्टी स्वीकारल्या, ते म्हणजे श्रीमती राधाराणींचे उच्च स्थान. सगळ्यात म्हणजे भगवंतांपेक्षाही श्रेष्ठ या श्रीमती राधाराणी आहेत. आणि त्यांचाच तो जो भाव आहे तो समजून घेण्यासाठी महाप्रभू हे चैतन्य महाप्रभूच्या रूपामध्ये, भक्ताच्या रूपामध्ये अवतरित झाले. आणि अजून दुसरी गोष्ट जी कुमार संप्रदायाकडून महाप्रभूंनी घेतली ती म्हणजे गोपिकांचा श्रीकृष्णांच्या प्रती असलेला उच्च प्रेमभाव. तर अशा प्रकारच्या 4 संप्रदायामधून महाप्रभूंनी आपल्याला 2-2 गोष्टी घेऊन अशा प्रकारच्या 8 गोष्टी या विविध संप्रदायामधून आपण घेतलेल्या आहेत. तर अशा प्रकारे आपण आज या पवित्र दिवशी, ज्या दिवशी रामानुजाचार्यांचा आविर्भाव झाला आणि जगाच्या उद्धारासाठी त्यांनी अशा प्रकारे, आणि किंबहुना असं म्हणता येईल महाप्रभूंच्या अवतरणासाठी एक बॅकग्राऊंड तयार केलं आणि आपल्याला
ह्या सगळ्या गोष्टींचा, या चारही संप्रदायांचा जो सार आपल्याला त्यांनी दिला, तर त्यांच्याकडे आपण आज या निमित्तानं प्रार्थना करू की त्यांच्या जीवनामधून त्यांनी जे काही गोष्टी आपल्याला दिल्या आहेत त्यातल्या काही अंशी जरी गोष्टी आपल्याकडे आल्या तर निश्चितच आपलं जीवन सार्थकी लागू शकतं आणि या भौतिक जगातून, या संसारामधून, या अनेक प्रकारच्या संकटांनी भरलेल्या याच्यामधून आपली निश्चित सुटका होऊ शकते जर आपण भगवंतांच्या चरणांच्या प्रती शरणागत झालो आणि त्यांचा आश्रय घेतला तर नक्कीच आपल्याला याच्यामधून ते मुक्त करू शकतील. हरे कृष्ण.